अरे बाई, तुमच्या स्टुडिओत येऊन लय बरं वाटलं, लय भारी वाटलं बघा, लय छान. आता माग फिरायचं ना, चायला तुटूस तवर मनका द्या दणक. तुझ्या मायला तिच्या गो 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 तुझ्या मायला अगं साऱ्या दिवस काम काम कर घरी माझ्या वाट्याला येते का तू? तुझ्या मायला दणका. अरे बाई तसा दणका नाही काय, अरे दे दणका. अरे डुचक्या, अरे काय लावलं ते? अरे इकडे येतो का हानू थुत्रितोय. जे तुमचे इन्स्टा अकाउंट बघितले जातात, तुमचे फेसबुकचे फॉलोअर्स, इन्स्टाचे फॉलोअर्स बघितले जातात, आमच्या वेळेस नुसते थोबडेच बघितले जायचे, टॅलेंटच बघितले जायचे. उष्णकटिबंधीय प्रदेशात उष्ण वारे वाहतात, तेथे कधीही मान्सून वारे वाहत. 90sचा जो काळ होता ना, ते खरं बालपण आम्ही जगलो. आम्हाला आमच्या बायबापांनी मारून घरात आणलं, आज पोरांना मारून घराच्या बाहेर काढावं लागतं. बरं मग रील स्टार हे कलाकार नसतात तर मग आज कलाकारांना प्रमोट व्हायला रील स्टारच का लागतात? असे रील स्टार आहे की त्यांचे फॉलोअर्स हे चांगल्या चांगल्या ऍक्टरपेक्षा जास्त. तुला सांगतो, गणित विषय माझा निघला नसताना, अरे शपथ कुणाचा बाप आला असता, सगळे मास्तर रिटायर होऊन गेले तरी गणित निघलं नाही. मी वयाच्या 25व्या वर्षी हास्य सम्राट झालो असतो ना, तर आज हा तुझ्या पुढे बसलेला प्रकाश भागवत 20 नाही 50 सिनेमात काम केलेला माणूस असतो. संभाजीनगर ते मुंबई, एका छोट्याशा रसवंती गृहापासूनचा प्रवास ते थेट मुंबई गाठणं, अभिनय क्षेत्रात आपलं नाव लौकिक करणं, हा ज्यांचा प्रवास राहिलाय. येड्यांची जत्रा या पिक्चर मधून ज्यांना आतापर्यंत ओळखत आलोय ते आपले लाडके प्रकाश भागवत सर. आपण देदणकाच्या ह्या खास पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. आणि माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की एक छोटंसं रसवंती गृह ते मुंबई गाठणं आणि छोटंसं शहर जे संभाजीनगर इथून अभिनय क्षेत्रात इथपर्यंत जाणं, मुंबई गाठणं, हा प्रवास किती अवघड होता? आज इथे या चेअरवर जे इथे बसलोय, इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते. ठरवून आयुष्यात कुठलीच गोष्ट घडत नाही, नक्कीच, आणि ती होत नाही. त्यामागे निश्चित एक काहीतरी योजना असते. जर खरं सांगायचं इथं, तर मी कधीच ठरवलं नव्हतं मला खूप चांगला विनोदी नट व्हायचंय म्हणून. इथून एक 60 किलोमीटर गाव आहे सिल्लोड तालुका. हा, तिथला माझा जन्म भवन चिंचखेडा कारखाना म्हणून, तर साखर कारखाना. आता ते गाव नावाला गाव राहिले. आम्ही 92-93च्या वेळेसच वडील, आम्ही लहान असताना संभाजीनगरला आम्ही आलो. आणि जेवढे गाव आणि आता संभाजीनगरशी जिव्हाळा आहे, म्हणजे मातीचा जो नाळ जोडली, जेवढी गावाशी तेवढीच संभाजीनगरशी. का की इथेच मी, म्हणजे मला माझ्यातला कलाकार गवसला, तेव्हा मला मुंबईचे वेध लागले. त्याच्या आधी तर तू म्हणते तसं रसवंती काय बेटा, त्याच्या आधी तर मी पार म्हणजे पेपर वाटण्यापासून 7वीला, आता इथपर्यंत तर आहे की रसवंती गृहापासून, पण या आधीचा स्ट्रगल कसा राहिलाय की आतापर्यंत जी कला म्हणा, ज्या अभिनय क्षेत्रात तुम्ही उत्तम काम करत आहात, तर त्याच्या आधीचा प्रवास, रसवंती गृहाच्या आधीपासूनचा प्रवास, म्हणजे बालपण वगैरे, तो स्ट्रगल वगैरे कसा राहिला? मी जास्त म्हणजे माझी शाळा मला आठवती ते माझं तोडून शिक्षण झालं. मी पहिली बालवाडी शाळेत मी गावी होतो. नंतर ना मग 4थी-5वी पासून मला वाटतं इकडे संभाजीनगरला वडील आम्हाला घेऊन आले. आमचं जे बिराड होतं ते इकडं आलं. मग मी महानगरपालिकेच्या शाळेत, जिथं मला मापाची चड्डी कधीच भेटली नाही, म्हणून बऱ्याच वेळा बापाची घातली. असो, तर तो स्ट्रगल होता महानगरपालिकेत. त्या शाळेतला आपुलकी, त्या शाळेतला स्नेह, त्या शाळेतला जिव्हाळा, आपण म्हणतो ना, ते दिवस परत येत नाही. आज आपण कुठेही गेलो, काहीही पाहिलं, जग फिरून पाहिलं, तरी आपण आपली शाळा फिरून पाहू शकत नाही. बालपण पुन्हा येत नाही, शाळा फिरून पाहता येत नाही. तो जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. तर त्या शाळेत 7वी पर्यंत माझं शिक्षण तिथं झालं, N6ला.
आणि ते करत असताना घरी वडील मृदंग पण छान वाजवायचे, हो हो ड्रायव्हर गाडी छान चालवायचे, त्यामुळे तो व्यवसाय त्यांच्याकडे त्यांनी तो व्यवसाय म्हणून स्वीकारला. हो हो म्हणजे तेव्हा इकडे ते आले होते तेव्हा त्यांचं वय खूप कमी होतं, कमी वयात त्यांचं लग्न झालेलं होतं. तर धार्मिक संस्कार जे त्यांना, म्हणजे नित्याने मंदिरात जाणं असेल, तिथं जिथं थांबलो तिथेच विठ्ठल रुक्मिणीचं त्या माझ्याच गल्लीत देऊळ होतं, तर तिथं सकाळी त्या भजनांचा काकडाचा आवाज कानावर, तर त्यामुळं तिथे वडील वाजवायला वगैरे ते जायचे. तर ते संस्कार पण हो 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 तसे होत गेले आणि ते माझ्या अंगावर नकळत ते पडत गेले, किंवा त्यांच्यासोबत जाणं असेल, हे करणं असेल. पण ते वाहन चालक म्हणूनच त्यांनी बराच वेळ काम केलं. मग आम्ही होतो घरात तेव्हा, म्हणजे 4 भावंड, 2 बहिणी, 2 भाऊ, आमची एक आजी आणि मला 2 आज्या होत्या. हो हो मग आम्ही एकंदरीत कुटुंबात 7 जण होतो. हो हो आणि तो संघर्ष होता की वडिलांना असं स्थिर स्थायी स्वरूपाचं काम नव्हतं. तर खूप गरिबी त्यावेळेस, म्हणजे अशी की आता ती मला वाटतं, म्हणजे आता तू विचारलाच ते रसवंती गृहात, हो तर हो हो मला असं आठवत नाही कुठल्या वर्गाला 7वी नंतर 7वी ते पार ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत की मी कुठल्या वर्गाला काम केलं नसेल. मी प्रत्येक वर्गात कुठं ना कुठं जॉब केला, अरे बापरे प्रत्येक वर्गात. म्हणजे अक्षरशः ग्रॅज्युएशनपर्यंत, ग्रॅज्युएशन जेव्हा करत होतो तेव्हा मी एका सोनाराच्या दुकानात कामाला होतो. म्हणजे त्याच्या आधी आम्ही कुठेही जायचो. तेव्हा केटरिंग हा वाढण्याचा हो हो प्रकार हो हो नवीन नवीन आला होता हो तेव्हा आमच्या काळात. तेव्हा तिथेही आम्हाला पोरं गल्लीतले किंवा मला सोबत न्यायचे की अरे चल प्रकाश तिकडे एक लग्न, आपण तिकडे याला जाऊ. मग संध्याकाळचं जेवण वगैरे तिथून पण मिळायचं. हो हो हा, मग ते वाटत असा प्रवास तो केला. हा हा हा, पण अभ्यास जर म्हणशील एवढ्या याच्यात, तर तो मी अजिबात नाही केला. मी केले तर फक्त मास्तर लोकांच्या नकला केल्या हो 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 आणि त्यांचा मार खाल्ला. त्याच्यावरनं बरं, मारही खाल्लाय. तेव्हा असं काही नव्हतं की तू नकलाकार होशील किंवा तू कलाकार होशील, असं काही नव्हतं. हा 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 तेव्हा माझ्या काळात, तेव्हा म्हणजे 99, 98, 99ला असं होतं की नकला करतो म्हणजे अपमान करतो मास्तरचा. हो तेव्हा जे नाही त्यांनी धुतलं, म्हणजे सगळ्यांनी दनादन कुठलं. पण 10वीला एक अनुभव चांगला आला. मी जेव्हा यशवंतराव शाळेत होतो, त्या शाळेतल्या सरळ लोकांनी मला नकलासहित ऍक्सेप्ट केलं. अरे बापरे काही जणांनी हाणलं, हम्म. तो वेगळा भाग, पण त्यांच्या नकलासहित ऍक्सेप्ट केलं. हा हा म्हणजे आता एक 7वीला सर होते माझे, तर नाव नाही सांगत, पण ते असं नाही शब्द नव्हते म्हणत. म्हणजे असं आपण असतो ना बोलता हो बोलता की हो अरे, हो असं एखाद्याची सवय असती, म्हणजे नाही का. तर आता माझा एक मित्र आहे, जसं फॉर एक्झाम्पल देतो, तो बोलता बोलता असं करतो, हा हा असं ते पटकन समोरचा माणूस, अरे का प्रकाश, कस काय, बरं आहे ना, असं. तर तसं एक सर होते आमचे, ते नाही नव्हते म्हणत. ते भूगोल शिकवायचे, तर ते त्यांचं भारी असायचं. ते उष्णकटिबंधीय प्रदेशात उष्ण वारे वाहतात, तेथे कधीही मान्सून वारे वाहत आता नाही जिथं शब्द आला का तिथं ते असं नाहीचा उच्चार करणार करतच नव्हते. नाहीचा उच्चार. आता आम्हाला झाडांना असं पाणी टाकायचंय, तर आम्ही टाकत होतो, तो अरे गाढवा, त्या झाडाला पाणी त्या झाडाला पलीकडच्या पाणी असं अरे त्यांचं. बापरे तर एक दिवस काय झालं, ते निघून गेले शिकवता शिकवता, की मी पुढे येऊन जायचो, पोरं धमाल मजा करायची. हा हा मी म्हणायचो, अरे तुम्ही जर उद्या अभ्यास केला तर तुम्हाला मी उद्या असं राहायचं. हो हो मग ते मागच्या दरवाज्याने आले. एकदा काय झालं, त्यांना कळलं की हा पक्या नक्कल करतोय. तर ते मागच्या दरवाज्याने त्यांनी पाहिलं आणि ते भस्कन आले आणि त्यांनी जे धरलं, हा हा आणि ते लाल भडक त्यांचा तो तेव्हाचा अवतार मला अजून आठवतो. दनादन इकडून तिकडून नुसतं मारायला सुरुवात केली, नुसतं मारायला, खाली पाड, इकडून लोट तिकडून लोट, दनादन
मी म्हटलं अहो नाही सर, माझी नक्कल करतो गाढवा, उद्या बापाला घेऊन यायचं, माझी नक्कल करतो गाढवा. मी म्हटलं नाही सर, उद्यापासून मी शपथ सर मारू करणार नका नाही. सर. मी त्यांच्याच याच्यात म्हटलं सर नाही सर नाही, मग मी उद्यापासून आयुष्यात तुमची नक्कल मार खाता त्यात मी पोरं खूप हसले होते. हो. आणि बस हेच होतं की ते नकला करतच. हा, म्हणजे लहानपणीपासून शिक्षण घेत घेत नोकरी करणं, त्याच्यानंतर नोकरी करत असताना आपली कला जोपासणं, त्यातून हा टर्निंग पॉइंट कधी बनला की हे सगळं नोकरी करणं, शिक्षण घेणं आणि तिथून डायरेक्ट अभिनय क्षेत्रात नाही, आता आपल्याला अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं, हे कधी ठरलं? याचं काय झालं, एकदा ना म्हणजे गॅदरिंग्स होत्या आमच्या शाळेत 7वीला. हो हो. आणि मी त्याच्यामध्ये भाग घेतला त्या गॅदरिंगमध्ये. म्हणजे तेव्हा नव्हतं कळलं बरं का, म्हणजे मी चांगला अभिनेता आहे हो हो. हे मनावर रुजलं केव्हा हे मी तुला सांगतो. की मला अभिनेताच व्हायचंय हे मी नव्हतं ठरवलं, पण रुजलं केव्हा ते सांगतो. की असं वाटलं की मी कलाकार आहे, की आम्ही एक नाटक बसवलं होतं. आणि ते नाटकात असं सीन होता की मला रडायचं होतं. शेतकरी बाप असतो आणि ते असं सगळं सीन होता तो की ते मरतो आणि तिथे ते रडायचं असतं. तर ते पोरगं असं रिहर्सल आम्ही केली होती, आमच्या मॅडमनी रिहर्सल घेतली होती 4, 5, 10 वेळा. तेव्हा माझा सीन होता की मी येतो आणि रडतो असं त्याच्याजवळ. आणि तो जो मुर्दा बनलेला मुलगा होता, असा तो बाप बनलेला मुलगा होता, तो असा एकदम खूप तयारीत असायचा नेहमी. त्याचे डायलॉग कमी होते, पण तो मेल्यानंतर लय तयारीत असायचा की एकदम हा मॅडम परफेक्ट आहे ना, हा असं. हा, तो तयारीतला पोरगा होता. तर मग ते नाटकाच्या रिहर्सलमध्ये मी असं रडलो की त्या मॅडमनी जे नाटक बसवलं त्यांना कॉन्फिडन्स इतका आला की हे नाटक लय भारी होणार, गॅदरिंग जबरदस्त होणार, खूप छान, बघा सर तो भागवतला चांगला अभिनय करतोय. आणि मी लगेच दादा एकदम आतून असं, ते 7वीतलं वय ते आपलं. आणि नेमकं त्या रिहर्सल झाल्या 4-5 दिवस, त्यांनी कधी पण वर्गात आले की ए चला चला नाटकातली पोरं चला रिहर्सलला, असं व्हायचं. तर त्यांनी ते एवढ्या रिहर्सल घेतल्या ना की मला ते नाटकाच्या दिवशी रडूच नाही आलं. जे नाटकाचा दिवस उजाडला, इतके लोक, आणि ते जे तयारीतलं पोरगं होतं खाली पडलेलं, त्यांनी त्याचे बाप भाऊ नाते गोते सगळे जमा की आता गॅदरिंगला सगळेच येतात ना, की मी कसा अभिनय केला तो पडलेला. तो त्यांनी अख्खं आमचे 2-4 सीन होते ते झाले, तो पडला येऊन. आणि माझा सीन होता जो मी आलो, आता मला रडूच येईना. खाली ते मॅडम म्हणतात रड रड. तर मी इकडनं ते विंगेमध्ये सर लोक होते, अरे रड गाढवा गाढवा. इकडनं ते प्रिन्सिपल वगैरे, अरे ते नाटक बघायला प्रमुख पाहुणे आहेत सगळे आहेत, अरे रड, असं झालं, अरे रड. मला रडूच नाही येईना. शेवटी ते जे खाली पडलेलं तयारीतलं पोरगं होतं मेलेलं, ते उठलं. अरे बापरे. म्हणे मॅडम मॅडम हा रडत नाही, काही नाही, एवढी मी तयारी केली 8 दिवस, सगळं नाटक भर नाटकात. हा ते. आणि त्याच्यानंतर त्याला मी म्हटलं नाही आता झोप, आता बघ कसं रडतो. आणि त्याला परत झोपवलं. मग जे रडलो त्याच्या याच्यावर पडून की मग ते परत टाळ्या आणि हसून, मग ते नाटक अशा पद्धतीनं एक गंभीर नाटक, विनोदी नाटक झालं, ज्याच्यात मला रडवण्यासाठी त्या मुर्द्याला उठून उभं राहावं लागलं की बाबा रड रे रड रे रड रे. आणि मी सगळं नाटक झाल्यावर मात्र लय रडलो, कारण मला टोले दिले, तुमच्या भाषेत दणके दिले. सगळ्यांनी, ज्याने त्याने नाही त्यांनी मारलं. म्हणजे तेव्हा अशी परिस्थिती होती आमच्या काळात की तंबाखूचा हात झटकायला सुद्धा सर लोक लेकरू शोधायचे मारायला. झालं. म्हणजे आम्ही असे मार खाल्लेले उगाच, म्हणजे एवढंही आम्हाला मास्तर लोकांनी मारलेले. पण त्याच्यात मजा होती त्या जगण्यात. एक त्या शाळेत खरंच, म्हणजे तुला म्हणून सांगतो, म्हणजे 90sचा जो काळ होता ना,
ते खरं बालपण आम्ही जगलो. बरोबर. आम्हाला खूप मस्त वाटतं की आम्हाला आईने शोधून घरात आणलं रे. हो. आम्हाला आमच्या बायबापांनी मारून घरात आणलं. आज पोरांना मारून घराच्या बाहेर काढावं हो, लागतं. हो, हो. फोन फोन. मोबाईल ती दुर्दैव आहे. म्हणजे मलाही कसं वाटतं. हो, नाही आता माझीच पोरगी- जेवताना पॅरेंट्स आपल्या मुलांना फोन देतात की म्हणजे फोन बघताना जेवतात ते. ह्या गोष्टी घडताय आजकाल. आधी कसं व्हायचं की बाहेर खेळणं म्हणा हे मुलं करायचे. आता मुलं बाहेर खेळताना दिसत नाही. आता घरात त्यांचा मोबाईल, व्हिडिओ गेम ह्या गोष्टी करतात. त्यांचे डोळे उघडत नाही तर त्यांचे फोटो येतात हो, हो. आल्या बरोबर. पोरं आल्या हो. मी तर म्हणतो ते जन्माला आले पोरं लगेच म्हणत असेल photo. तू तुझं काम पहिले कर. फोटो काढ. तू माझं बरोबर, नाव बरोबर. माझं विचार ते नंतर ठरव. अगदी बरोबर. असं. तर काही मुलं आता तुम्ही पण सिल्लोडला तिथे राहिले, तुमचं बालपण तिथंच गेलंय. बरं, खूप गावाकडचे खूप मुलं राहतात, त्यांच्यात टॅलेंट आहे, त्यांच्यात कला आहे, त्यांना अभिनय करता येतो, पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही. त्यांना मुंबईसारख्या ठिकाणी, मोठ्या ठिकाणी जावं लागतं. ह्या क्षेत्रात जर काम करायचं असलं तर मुंबई सोडली तर बाकीचं म्हणजे ह्या मुलांचं एक मेंटॅलिटी बनली आहे की मुंबई सोडली तर बाकी कुठे आपल्याला प्लॅटफॉर्म नाहीये. तर त्याबद्दल तुम्ही कसं पाहता त्याकडे? ते त्यांच्या जागेवरही ते खरंच आहे. कारण एक ते पहिल्यापासून एक ते बिंबवलं गेलं आपल्यावरती, असं काही नाही आहे. म्हणजे आता तर एवढं स्मार्ट झालं, स्ट्रगल खूप स्मार्ट झालं. हो. तेव्हा असं नव्हतं. म्हणजे मी जर आज बोलेल म्हणजे आज तर कुठंच जायची गरज नाही तुम्हाला. बरोबर. कुठंच नाही. आज तुम्ही तुमचा एक ऑडिशन व्हिडिओ पाठवू शकतात. पण आमच्या वेळेस आम्ही 3-3 किलोमीटर पायी नुसतं ऑडिशन द्यायला गेलोय. आणि तिथं असंही झालंय, आमचा नंबर आला आणि कॅमेरावाल्याने कॅमेरा गुंडाळून ठेवून दिला. झालं हो आता. अरे बाबा. आम्ही खूप लांबून आलोय सर. नाही झालं ना, आता संपलं, त्याला काय, उद्या या. मग परत उद्या दुसऱ्या ऑडिशनला तेवढ्या लांब त्या तयारीने ती जिद्द घेऊन परत ते हे सगळं घेऊन. पण आज तुम्ही म्हणजे तू त्या पिढीतली किंवा आत्ताची मुलं ही एवढी भाग्यवान आहे, नशीबवान आहे कलावंतांच्या बाबतीत की त्यांना जरी आता व्यासपीठ नसलं उपलब्ध तर त्या हातातल्या फोनने स्वतःचं व्यासपीठ स्वतः निर्माण करतायत किंवा करू लागले, पुढे जाऊ लागले. असंख्य प्लॅटफॉर्म आहेत जे आता कास्टिंग करताना जे तुमचे इन्स्टा अकाउंट बघितले जातात, तुमचे फेसबुकचे फॉलोअर्स, इन्स्टाचे फॉलोअर्स बघितले जातात. आमच्या वेळेस नुसते थोबडेच बघितले जायचे, टॅलेंटच बघितलं जायचं. नुसतं टॅलेंटवर. आता तुमच्या व्ह्यूजवर ठरतं. बाकी तुम्ही काय करतात काय ते फार कमी बघितलं जातं. कारण तुमचे व्ह्युअर्स किती आहेत, तुमचे फॉलोअर्स किती आहेत, त्याच्यावर सगळी गणित आहे. आता एक कंटेंट क्रिएटर आपला तो विषय आला की आपला मोबाईल आपल्या हातात आहे, तर आपण तिथून प्लॅटफॉर्म तयार करू शकतो, तिथून आपलं बनवू शकतो करिअर. आता रील स्टारचा एक मुद्दा मागे अभिनेते प्रसाद ओक यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की रील स्टार हे कलाकार नसतात. तर त्याच्या दोन साईड होतात. त्यांचा वे वेगळा असेल, त्याच्यावरती खूप जणांनी टीका केल्या, त्यांना ट्रोल केलं. त्याच्याबद्दल काय सांगाल? काय वाटतं तुम्हाला? त्यांनी असं म्हटलं रील स्टार हे कलाकार नसतात. हो. बरं, मग रील स्टार हे कलाकार नसतात तर मग आज कलाकारांना प्रमोट व्हायला रील स्टारच का लागतात? हो. बरोबर, अगदी बरोबर. अनेक रील स्टार सोबत मोठे मोठे कलाकार स्वतःला प्रमोट करताय, है ना. म्हणजे त्यांच्या मनाचा रोख हा एका अँगलनी अगदी बरोबर आहे. म्हणजे मी त्यांच्या मताशी एका मताने सहमत आहे. कोणत्या? की हातात तुमच्या 1 लाखाचा फोन आहे म्हणून तुम्हाला त्या 1 लाखाला साजेशी अक्कल किंवा डोकं आहे का, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. त्या 1 लाखाच्या फोनमधून आपण करोडो ऑडियन्सला काय देतोय हे तपासणं फार तितकंच महत्वाचं आहे. बरं, तोही आपला पार्ट एक प्रेक्षक म्हणून नसावा का? कारण तुला ते आवडत नसलं तरी या 130 करोड जनतेमध्ये कुणी त्याचे फॅन असू शकतात ना. तो त्याचा भाग, वैयक्तिक भाग आहे. कारण त्याच्या हातातला त्याचा वैयक्तिक फोन आहे, त्याचं एक वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळं आज दाखवून दिलंय बिग बॉस सारख्या शोनी की माणसामध्ये टॅलेंट असो की नसो, माणसामध्ये गट्स असो की नसो, माणसाला अक्कल असो की नसो,
तरी तो स्टार होऊ शकतो. हो 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 मला बरोबर बरोबर. म्हणजे कोणाचं नाव नाही घेता, तू कळली असेल हो 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 की आज दाखवू शकतो की तोही पुरस्कार घेऊ शकतो नक्कीच आणि नक्कीच. तोही एका म्हणजे हिरो होऊ शकतो. हो. आपण इनडायरेक्टली बोलूया, मला काही नाही. म्हणजे केदार शिंदे सरांनी जे सूरज चव्हाणला आज एका दिवसाने सुपरस्टार केलं. हालाकी मी असं म्हणत नाही की तो कलाकार नाही आहे किंवा नाही, पण त्या पोराचं टॅलेंट एवढं आहे की त्यांनी स्वतःच्या जीवावर एक फॉलोअर्स निर्माण केले. हो हो बरोबर अगदी बरोबर. म्हणजे सुरुवातीला बिग बॉसचा तो सीझन होता, सीझन सूरज चव्हाण म्हणजे झाडण्यापासून त्या गोष्टी सुद्धा त्याच्या वादग्रस्त ठरल्या गेल्या. त्याच्यावरून त्याला बरेच म्हणजे टॉन्ट मारले गेले, आपण म्हणू, त्याच्यावर टीका केल्या गेल्या. त्याच घरातल्या लोकांनी, खूप सिनियर होते, काय एक्सपिरियन्स खूप होता, असे ऍक्टर होते त्या घरामध्ये. ह्या गोष्टींमधनं स्ट्रगल करून तो विजेता झाला. आज तो मूवीमध्ये दिसतोय, हा त्याचा स्ट्रगल राहिला. आणि त्याच्या खरंच सूरजच्या बाबतीत अजून एक गोष्ट मी तुला सांगतो की याच्यातून अजून एक शिकायला मिळालं की तुमच्याकडे किती टॅलेंट आहे किंवा तुम्ही किती सक्षम आहात, यापेक्षा तुमचं नशीब किती बलवत्तर आहे किंवा त्या क्षेत्रात तुमचं नशीब हे 50% काम करतं आणि 50% ही तुमची मेहनत काम करते. त्यामुळं असं नाही आहे की तुमचं नशीब येईल, लक येईल तोपर्यंत तुम्ही काहीच करायचं नाही, बुवा दे रे हरी, नाही. आपण तिथपर्यंत, आता तो का होईना आज आपण आपला सूरज चव्हाण का होत नाही, आज तो तिथपर्यंत करत राहिला. काहीतरी रील म्हणजे काहीतरी येडेचाळे तो बिग बॉस पर्यंत करत राहिला. बिग बॉस हे त्याचं स्वप्न नव्हतं, त्याला माहीतही नव्हतं माझ्या आयुष्यात असा एक शो येईल आणि तो शो मला पत्राच्या घरातून एका छान सुंदर बंगल्यात नेईल, हे त्याला माहीत नव्हतं, पण तो करत राहिला. म्हणून मी या माध्यमातून सांगतो सगळ्या रील स्टारला की कोण काय बोलतं यापेक्षा तुम्हाला स्वतःला काय वाटतं हे पाहून तुम्ही करत राहा. तुम्ही कमेंटकडे, बाकी गोष्टीकडे लक्ष नका देऊ. आता जरी ते बोलले की बाबा रील स्टार हा ॲक्टर नसतो, तर अरे बाबा ठीक आहे, रील स्टार ॲक्टर नसतो, पण काही रील स्टार असे आहेत की ज्यांना ॲक्टरला त्यांची गरज भासते. आज तो सुदामे नावाचा, अथर्व सुदामे नावाचा मुलगा आहे, छान करतो, सुंदर काम करतो सगळं. आज मी सुबोध भावे सरांची रील बघितली त्याच्यासोबत आता, अथर्व सुदामे उत्तम उदाहरण आहे, चांगले लोक आहे. तर मग मला त्या बाकीच्या रील स्टारला सांगायचंय किंवा तुम्ही असे कंटेंट शोधा किंवा तुमच्या हातातला फोन आहे म्हणून सगळं गडबड करू नका. सगळं तुमच्या हातात आहे, सगळं तुमच्या जवळ आहे, तर मग गडबड करू नका. अभ्यास करा, वाचन करा, परिस्थितीला हाताळा, काय त्याच्यातून निघतं आउटपुट ते बघा. म्हणजे चान्स देऊ नका कोणाला, तुमच्यावरती बोट उचलायचा चान्स देऊ नका. आणि राहिलं प्रसाद सरांचं, तर त्यांचं म्हणणं त्या अनुषंगाने असू शकतं की काही पण कंटेंट करून ते बिचारे, म्हणजे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. फक्त त्यांनी ते क्लिअर केलं नाही, बसकन क्लिअरिफिकेशन दिलेलं नाहीये. एका काठीनं सगळे ढोरं आणणं, आपल्या भाषेत ज्याला आपण गावाकडल्या म्हणतो तशी वासरात लंगडी गाई असती, इकडे त्यांचं लक्ष गेलं नाही. बरोबर. म्हणजे आता प्रसाद ओक झालेत, सचिन पिळगावकर सर झाले, जे सध्या त्यांचा टॉपिक खूप चालू आहे, ते म्हणजे ट्रोलिंगचा विषय कशा हाताळलं जाणं गरजेचं. कसं झालं बाळा, हे जे सोशल मीडिया आहे याला चेहरा नाही आहे. अगदी बरोबर आहे. हा एका त्या अंधाधुंद मॉब सारखा आहे, ज्याच्या तावडीत कोणी सापडलं तर तो त्याला सोडणार नाही. हा ज्या म्हणतो आपण त्याला, ही भरमसाठ लोकसंख्या आहे जिथे एक 7वी नापास पोरापासनं परिपक्व झालेल्या एका रिटायर अधिकाऱ्याचं सुद्धा डोकं आहे. तर त्याच्यामुळं तुम्ही त्याला ट्रोलिंगला धरून जर अपसेट होत असाल किंवा ट्रोलिंगला धरून कुठेतरी तुम्हाला अनसिक्युअर फील होत असेल, तर ते पहिलं डोक्यातून काढलं पाहिजे. तो सगळ्यात मोठा पार्ट आहे आपल्या, तुझ्या माझ्या पण, फक्त सेलिब्रिटीच नाही. मी एखादी पोस्ट टाकली तर त्याच्यावरती मला स्तुतीच झाली पाहिजे, हे मी विचार काढून टाकला पाहिजे.
मी तक्षणी माझा विचार मांडला पाहिजे, जर तेवढी हिंमत असेल. नाही तर काही सेलिब्रिटी तुला सांगतो ज्यांचे अकाउंट आहे पण ते बोलतच नाही त्याच्यावर. स्वतःच्या प्रमोशन पिक्चरच्या शिवाय ते काहीच बोलत नाही या धाकानी, या ट्रोलर्सच्या धाकानी समज किंवा कशाने. आपण त्यांनी बोलणंच बंद केलंय. अरे एवढे ताकदीचे ट्रोलर्स आहेत आणि काही जण तर असे कमेंट आहेत म्हणजे प्रसाद ओक यांनी जे त्यांनी स्टेटमेंट दिलं त्याच्यावरती त्यांना परत ट्रोल केलं गेलं, पण त्याच्यानंतर त्यांनी क्लिअरिफिकेशन या गोष्टीचं दिलं नाही. पण त्या उलट आपण बघितलं तर निलेश साबळेचा एक किस्सामध्ये झालं होतं, त्यांना पण बऱ्याच गोष्टी टीका वगैरे झाल्या त्यांच्यावरती, पण त्यांनी क्लिअरिफिकेशन दिलं. हे किती गरजेचं आहे क्लिअरिफिकेशन देणं, किंवा मग हे दोन साईड आहेत, प्रसाद ओक यांची एक साईड, निलेश साबळे क्लिअरिफिकेशन. एकाने क्लिअरिफिकेशन दिलेलं आहे, एकाने नाही दिलेलं आहे. काय योग्य वाटतं नक्की ट्रोलर्स तुम्ही दिले? पण मला काय म्हणायचंय, ज्यांनी तुम्हाला एका पद्धतीनं चुकीचं, कसं असतं बाळा, झोपलेल्याला उठवणं सोपं असतं, झोपेचं सोंग घेऊन उठवणाऱ्याला अवघड असतं. आणि ज्यांनी ठरवलेलंच आहे ना तुम्हाला चुकीचं म्हणायचं, त्यांना तुम्ही ब्रह्मदेवाला सोबत आणलं आणि बाबा माझ्याकडनं साक्ष द्या, आणि त्या ब्रह्मदेवाने पण त्याला सांगितलं अरे हा माणूस चांगला आहे, तरी तो तेच म्हणेल. त्यामुळे तुम्ही क्लिअरिफिकेशन दिलं काय आणि न दिलं काय, ते किती वेळ तुम्ही राहता, किती वेळ राहता. इथे काय झालंय माहितीये, या सोशल मीडियाच्या युगामध्ये काय झालंय, विषय हा चिरकाळ स्मरणात राहत नाही. तो फक्त आळवावरचं पाणी येते तेवढ्या पुरतंच ते राहतं. 4 दिवसच त्याला लोक तुमच्याकडे बघतील, तो त्याच्याकडे चघळतील तो विषय. एका वेगळ्या दृष्टिकोनातून का पाहतो की हँड्स ऑफ आहे, म्हणजे त्यांना मला प्राऊड फील होतं का की यार आमच्या वेळेस नव्हतं असं. आम्हाला गॉड फादर कशाला म्हणतात ते त्याच वेळेस कळलं होतं की यार खरं इथं गॉड फादर पाहिजे किंवा इथे स्ट्रगल आहे. पण ह्या लोकांनी स्वतःचा गॉड फादर स्वतः बनले, स्वतः बनले. एक आज त्यांनी स्वतःचा प्लॅटफॉर्म स्वतः शोधला आणि आज असे रील स्टार आहे की त्यांचे फॉलोअर्स हे चांगल्या चांगल्या ॲक्टरपेक्षा जास्त आहेत. नक्कीच मोठे मोठे ॲक्टर्सपेक्षा आज रील स्टारचे फॉलोअर्स जास्त आहेत. बरोबर. तर त्याच्यामुळं त्यांना एक जगण्याचं माध्यम मिळालं. अरे काही काही रील स्टार मी असे बघितले आहेत की पहिले वाटलं की अरे हे काय हा दाखवतोय, पण तुम्ही त्याला एक कमेंट करून मोकळे होतात की अरे हा एक म्हणजे मी एक व्हिडिओ बघितला होता, एक सदाशिव गुरकुले नावाचा एक रील स्टार आहे, कोणतरी असा आहे, तो बिचारा कुठलं तरी सिन्नरच्या दगडवाडीचा असं काहीतरी आहे. त्याचा मुलगा मतिमंद आहे आणि शेतकरी येतो माणूस आणि खूप गावंढळ बोलतो. असाच एक उदाहरण देतोय मी तुला. इतका गावंढळ बोलतो की मंडळी तुम्ही पाहता मी असं तसं काय, त्याचे वैयक्तिक अडचणी एवढ्या शिव्या देतात त्याला लोक. त्याच्या 90 कमेंटमधून त्याच्या 5 कमेंट चांगल्या असतात आणि पूर्ण म्हणजे इतक्या 85 कमेंट त्या सगळ्या मला असं वाटतं की एवढ्या घाणेरड्या असतात की ते वाचवू शकत नाही. शिव्या देतात लोक, काही बोलतात. पण मला काय म्हणायचंय, जावे त्याच्या वंश तेव्हाकडे. जेव्हा तुम्ही त्याला, तो असं का करतोय तर तो त्याला त्याचं दुःख व्यक्त करायला एक माध्यम मिळालंय. त्याला विरंगुळ्यासाठी, त्याच्या विरंगुळ्यासाठी एक साधन मिळालंय आणि ज्या साधनातून त्याला होऊ शकतं ना. आज मी तुला विषयांतर नाही, आज एक कंपनीमध्ये मला घेऊन चल MIDCच्या, त्या MIDCच्या पूर्ण कंपनीत मी तुला 4 आर्टिस्ट शोधून दाखवतो. एक कवी भेटेल, नक्कीच एक चांगला शायर भेटेल, दर्दी शायर, एक चांगला लेखक भेटेल, तर एक असा अभिनेता भेटेल की तो त्यांच्याच कंपनीत ॲन्युअलला चांगले चांगले आवाज कामगारांची नक्कल विक्कल करतो. आणि ते काय काम करतायत, एका कंपनीत ते वर्कर आहेत. पण त्या 4 जणांमुळं बाकीचे जे वर्कर आहे 100 त्यांना विरंगुळा भेटतो. आणि तू जर त्या 4 जणांना विचारलं तर त्यातला प्रत्येक जण सांगेल परिस्थितीमुळे इकडे आलो यार, नाही तर मला बी ऍक्टर व्हायचं होतं. नक्कीच नक्कीच. मग जर त्यांच्या आयुष्यातले ते वर्कर होत आहेत तर तुम्ही का ते वर्कर न होता ते जर इन्फ्युजर आणि ते आपले रील स्टार होत आहेत तर तुम्ही काय यार त्यांना ऍप्रिशिएट करा. जे नाही आवडलं ते त्यांना सांगा
की तुझं ही चूक आहे, तू नाही, मला हे तुझं पटत नाही, याच्यात तू सुधारणा कर. बरं ठीक आहे, ट्रोल कशाला करताय, किंवा त्याला इतक्या घाणेरड्या आईवरनं वगैरे अशा शिव्या कशाला देता, की ते वाईट वाटतं. की ठीक आहे, तुम्ही त्याला सुचवा, त्याला सांगा, किंवा त्याचं पाहणं बंद करा. आज असंही तुमच्या घरात तुम्ही 260 चॅनल पाहत असणार आहे रिमोट घेऊन. जे नाही आवडलं तुम्ही ते पुढे ढकलता. जे नाही आवडलं मग त्याच्यावर सलमान खान असो, शाहरुख खान असो, माधुरी दीक्षित असो, तुम्ही त्याला एका बटनात पुढं तू हसशील कोण, एका बटनात स्पोर्ट चॅनल, एका बटनात दुसरं चॅनल, तिसरं. तसंच तुम्ही यालाही पुढं लोटा ना अंगठ्याने. कशाला उगे बिचारायला शाद देता आणि त्यांना हे करता. अरे ते कुठल्या परिस्थितीत करताय तुम्हाला माहिती का. आज तू मी इथे बसलोय, आपल्या पाठीमागे कॅमेऱ्याच्या बिहाइंड किती जण काम करताय तुला मलाच माहिती. ते खाली कमेंट करणाऱ्याला नाही माहित ना त्याच्या पाठीमागे काय चाललंय, त्याच्या जीवाचं काय रान चाललंय. सूरज चव्हाणचं बांधलेलं घर सगळ्यांना दिसतंय, पण सूरज चव्हाणचं जुनं घर कधी आतमध्ये जाऊन कोणी पाहिलं नाही, की त्याच्यात खायला तांदूळ आणि आज जे तुमच्या घरात किराणा असतो तो आहे होता का. किराणा हा शब्द बिचाराला त्यांनी शिळ्या भाकरी तुकड्यासोबत त्यांनी खाल्लेलं आहे असं तो त्याच्या तोडक्या मोडक्या भाषेत बिचारा अनंत वेळा सांगत आला. तर अशी लोक आहेत, तर त्याच्या मागचं दुःख दाहकता बघा. त्याला लाईक करा. एका लाईकनं कुणाचं जर आपण म्हणतो असंही आपल्या धर्मातही असं आहे, आपल्या संस्कृतीतही असं आहे, आपली संतांची भूमी, आपण माणसात देव पाहायला शिकलोय. तर आपण काय करतो, जो आपल्याला मोठं करतो, अडीअडचणीला कामं येतो त्याला देवच म्हणतो ना ग. तर मग एखाद्या दैवत्व प्राप्त होत असेल, तुम्हाला देव ठरत असाल तुम्ही एखाद्याला काम देऊन, तर जागेवर लाईक करूनही त्याच्याबद्दल तुम्ही देव ठरा ना. पण ह्या निगेटिव्ह कमेंट्सचे पण खूप काही काही कलाकार ना, त्यांच्यामध्ये कला खूप असतात, पण निगेटिव्ह कमेंट्स येणं, लोक काही म्हणणं, ट्रोल होणं, याच्यामुळे कुठेतरी त्या गोष्टी थांबवतात. मग तुम्ही आता MIDCचं उदाहरण दिलं, त्या टाईपमध्ये ते वेगळे म्हणजे त्यांच्यात कला आहे, कुठून भरलेली कला आहे, पण ते थांबतात का, तर लोक काय म्हणतील ह्या गोष्टीवरती. त्यांना काय सांगाल, काय मेसेज. अरे लोक काय म्हणतील हे तर येते सगळं. हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि कलाकाराला या गोष्टी जास्त फेस कराव्या लागतात, की ते कलाकार जास्त ट्रोल होतात, त्यांना निगेटिव्ह कमेंट्स येतात, त्यांची भूमिका कधी आवडतात कधी नाही. म्हणजे कधी पॉझिटिव्ह जरी एखाद्या ऍक्टरने पॉझिटिव्ह जरी भूमिका केली तर तेव्हा तो आवडतो, पण निगेटिव्ह केले लगेच ट्रोल होतो. पण ह्या गोष्टीला फेस करणं काही काही थांबतात इथेच, की निगेटिव्ह कमेंट्स येतात म्हणून त्यांना काय सांग. आता माझ्याबद्दल एक जिवंत उदाहरणच देतो. मी एक आता बाबऱ्याला कार्यक्रम केला नवरात्रीमध्ये, तर मी त्या छोट्या पुढारीला आणलं होतं, घनश्याम दराडे. तर आता त्याच्यासोबत आता त्याला तिथे नेलं सेलिब्रिटी म्हणून, त्या अर्थी म्हणजे ऑफकोर्स मला त्याच्यासोबत व्हिडिओ करणं अपेक्षित झालं, त्याचा व्हिडिओ मागवणं अपेक्षित. पण मला तेव्हा कल्पना नव्हती की त्याच्या व्हिडिओला काय कमेंट असतं. मी नुसतं एका मित्राने सुचवलं मला. ॲक्च्युली माझ्या स्किटमध्ये मला एक छोटा राजा हवा होता, स्किट जे मी करतो ते. आणि माझा जो कलाकार आहे तेव्हा तो नाटकात बिझी होता, तर त्याच्या कामात बिझी होता. तर मला एक छोटा सेलिब्रिटी कलाकार हवा होता, किंवा तो छोटा दिसेल आणि काहीतरी बोलेल. तर एकाने असं सहज बोलता बोलता सुचवलं, माझा राहुल राजे नावाचा मित्र आहे, त्यांनी सुचवलं आणि नंबरही दिला आणि त्यांनी बोलणंही करून दिलं. तो म्हणे वापर, ठीक आहे. पण काही कारणास्तव मी त्यांना स्किटमध्ये न वापरता मी त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्ही असंही या. तात्पर्य हे नाही, तुला मी विषयावर येतो की काय असतं कमेंट्सची ताकद पाय आणि कमेंट्स करणारे पाय. एकाने मला काय कमेंट टाकली असेल माहिती, त्याच्या कमेंट जेव्हा मी वाचल्या तर 1.5 दिवस मी झोपलोच नाही त्याच्यासोबतच्या. पण एकाने अशी ताकदीची कमेंट टाकली, म्हणे याला बोलून फायदा नाही म्हणे त्याला. अरे बापरे. हा, ज्याने त्याला बोलवलं ना ते आणले पाहिजे, ज्याने याला बोलवलं ना त्याला हाणलं पाहिजे म्हणे. म्हणजे लोक काय बोलतील त्याला काही हे नसतं. आणि ते फार कल्पक आहेत, ते फार बुद्धिवान आहे बोलणारे. मी तुला म्हटलं ना की सोशल मीडियाला चेहरा नाही आहे. पुन्हा सांगतो, तिथे 7वी नापास पोराचंही अकाउंट आहे आणि रिटायर झालेल्या परिपक्व असलेल्या एका प्राध्यापकाचं पण अकाउंट आहे. त्याच्यामुळं तुला कुणासाठी काम करायचंय ते तू ठरवायचं आणि काम करत राहायचं, काम थांबवायचं नाही.
तुमचा पण खूप खोलवर प्रवास राहिलाय, खूप स्ट्रगल होता. पहिलं ऑडिशन आपण त्याबद्दल बोलूया, की पहिलं ऑडिशन, तो किस्से, काही गोष्टी घडल्या असतील निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, असं की नाही यार आपण ह्या क्षेत्रात जाणं बरोबर आहे की नाही आहे, असं कधी झालं होतं? आणि मी तुला बोललो ना, तिथून माझ्यातला कलाकार मला सापडला. 7वीला मी जे नाटक केलं ना, त्याच्याने माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर लोकांचा बदलला, हो. की त्यांना कळायला लागलं. काय काय असतं माहिती आहे, जोपर्यंत आपल्या शिक्षकांनाही आपण सापडतो, केव्हा सापडतो, की ठरलेला एक काळ असतो. तुला मला काय करायचं आहे ना, हे तू मी ठरवू शकत नाही. पहिले मी परत एकदा सांगतो, की जे म्हणत असतील ना, की मला यार ॲक्टरच व्हायचं होतं, लहानपणी मी ठरवलं आणि मी ॲक्टर झालो, ते साप चुकीचं आहे. फक्त एवढंच होऊ शकतं, तुम्ही इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला तर ते काय 4-5 वर्षात तुम्ही इंजिनियर होतात. तुम्ही डॉक्टरला प्रवेश घेतला तर 5 वर्षात तुम्ही डॉक्टर होता. पण ती फक्त डिग्री पुरते होतात. बरोबर. कारण त्याची एक डिग्री आहे, इंजिनियरची एक डिग्री आहे, डॉक्टरची एक डिग्री आहे. पण तुम्ही खरे डॉक्टर आणि खरे इंजिनियर केव्हा होतात माहिती आहे? जेव्हा त्या डिग्री नंतर तुम्ही वयाची 5-10 वर्ष स्वतःला देतात त्या क्षेत्रात, आणि तुम्हाला तुमच्यातला डॉक्टर सापडतो, इंजिनियरला इंजिनियर सापडतो, आणि कलावंतातला कलावंत सापडतो. तेव्हा पुरतं डिग्री पुरतं होतं. माझं काही शिक्षण नाही, मी काही तिकडे वळलो नाही. मी 10वीत 2दा नापास झालेला विद्यार्थी, ते पण गणितात. तुला सांगतो, गणित विषय माझा निघला नसताना, अरे शपथ कुणाचा बाप आला असता, सगळे मास्टर रिटायर होऊन गेले तरी गणित निघलं नाही. म्हणजे हा तरी निघला नसता, पण हा गणित माझा निघला. म्हणून आज मी तुझ्या समोर बसलेला माणूस प्राध्यापक आहे. मी MA BEd आहे. बरोबर. ते हास्य सम्राटची ती जाहिरात, ती तुमच्यासाठी कुठेतरी टर्निंग पॉईंट ठरली. ती जाहिरात बघ, ठीक आहे, सुरुवातीला निगेटिव्ह गोष्टी घडल्या असतील, तो स्ट्रगल म्हणजे त्या गोष्टी कशा घडल्या, नाही आता ह्या क्षेत्रात उतरलोच आहे, ऑडिशन दिलंय, तिथून तुला सांगतो, हा आता एक विषय निघाला म्हणून मी जेव्हा नापास झालो ना, तेव्हा खरं आयुष्य मला कळलं. म्हणजे आता तुला सांगतो की आपलं ते हसी मजाक करत मी सिरियसली आयुष्य कधीच घेतलं नाही. अशी मजाक करत मी 8वी 9वी 10वी पर्यंत शिकलो. काही नव्हतं, मरणाची गरिबी घरामध्ये, 5वीला पुंजलेली. पण फक्त एक होतं की याच्या नकला कर, त्याच्या नकला कर, याला हसव, त्याला हसव, हसवत जगलो. आजही हसवतच जगतोय, फसवत जगत नाही. तर हसवतच जगलो आणि त्या हसण्यामागच्या वेदना लपवत राहिलो. वडिलांना जेमतेम, त्यांना जेमतेम पगार, त्याच्यात 7 जणांचं खाणारं जे कुटुंब, मग इकडं जाय तिकडे कामाला मेसवर गेलं, त्याची एक नक्कल शिकून बा तो म्हातारा कसा आहे, कुठं दुकानात कामाला गेलो त्याला एक त्याची नक्कल, ती लोकांना हसवण्यापुरती ती मर्यादित राहिली. म्हणजे तिथं मग ते एक एक सापडत गेलं, ते एक एक सापडत गेलं. आणि गॅदरिंगला मी सगळ्यांचा आवडता राहायचो, की तू मला गॅदरिंगला सगळे सर लोक, शिक्षक लोक, अरे याच्याकडून एक विशिष्ट अपेक्षा राहायची. तुला सांगतो, त्या शाळेमध्ये पहिलं बक्षीस जे वक्तृत्वाचे, जे पहिलं बक्षीस आणणारा मी होतो. त्या शाळेमध्ये 10वी नापास होणारा मीच होतो रे. त्या शाळेत बक्षीस आणल्यावर मला खांद्यावर उचलून घेणारे तेच पोरं होती, तेच शिक्षक लोक होते कौतुक करणारे. आणि 10वीत नापास झाल्यावर तेच शिक्षक लोक, अरे गाढ वा, अक्कल आहे का तुला म्हणणारे, माझ्या समोरून कॉलेजला जाणारे. मी एका सोनाराच्या दुकानात होतो, तू त्या ऑडिशनच्या ॲडचं मला विचारते, तिथं मी तुला आता तो किस्सा सांगतो. नापास झाल्यावर मला खरं आयुष्य कळलं, आणि मी त्याच्यात माझा गुरु आहे, माझा जो पहिल्यापासून माझा गुरु म्हणून माझी मायकडे मी खूप, तो विषय माझा हळवा आहे विषय. माझी माय म्हणजे हा माझा फार जिव्हाळ्याचा विषय. कारण माझी माय निरक्षर आहे, मात्र तिची सगळी लेकरं आज साक्षर आहे. ही फार मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी तरी. माझी मायला वाचता लिहिता येत नाही, पण तिने सांगितलं की परत परीक्षा दे. तिची परिस्थिती नसताना, तिच्या ऑक्टोबरचे फॉर्म भरायला फीस द्यायला तिच्याकडे पैसे नसताना, ती लोकांची कामं करत असताना सुद्धा तिनं सांगितलं मला की नाही, तू परत परीक्षा दे.
हो हो. तू करू शकतो. म्हणलं परत परीक्षा देण्यात काही अर्थ नाही. मला येतच नाही गणित, मला येतच नाही इंग्रजी वाचता. म्हणे नाही, तुला द्यावं लागेल परीक्षा, तू परत दे परीक्षा, तू पास होशील, मला माहिती. माझा आत्मविश्वास तिच्या डोळ्यातून मी पाहत होतो. मग मी मायसाठी परत परीक्षा दिली. मी मायसाठी तिचा आत्मविश्वास, म्हणजे तू जर परीक्षा नाही दिली ना, तू जर तसाच राहिला ना, तर तुला वाटतं का मी आयुष्यभर लोकांचे कामच करावं, अरे मी लोकांच्या घरी कामालाच जाऊ. तुला जर असं वाटत असेल तर तू परीक्षा नको दे, नाही तर परीक्षा दे. म्हणलं नाही यार. मग ते मला ती गोष्ट कुठेतरी लागली आणि मग मी परीक्षा दिली. आणि मग माझे सर लोक वगैरे यांच्या मदतीनं यांनी शिक्षण घेतलं. परत ते विषय काढले आणि ते विषय असे काढले की मग नंतर ना मला ज्या सर लोकांनी लय मारलं खूप, हे तर मी रागाने शिक्षक व्हायचं ठरवलं होतं. असं नाही, मी म्हटलं मला शिक्षक व्हायचं. कारण काही शिक्षक होते ना, त्यांनी तो अपमान जिवारी लागतो बघ, कवळा अपमान, कवळ्या मनावर केलेला आघात असतो. वडील वारले होते आणि सुट्टी मागत असताना वा नाटक नको करू, अभिनय नको करू, असे म्हणणारे शिक्षक पण मी पाहिले. मी 7:30ला शाळेत गेल्यावर सगळं कामाला जाऊन मेसचे डबे, आई मेसच्या पोळ्या करायची, मी डबे देऊन जायचो. प्रार्थनेला हजर न राहता डायरेक्ट शाळेत गेल्यावर उलट्या हातावर पण छड्या, पण ते शब्द बोलायचं नाही आपण की मी का, कारण हा पण त्यांना होऊ शकतो, अभिनय वाटू शकतो आपला. कारण एवढा जिवंत अभिनेता होतो. तेव्हा सर, माझे वडील वारले, त्याचा मला काम करावं लागतंय घरी, यामुळं माझा उशीर होतोय, असं जर अश्रू आणून मी म्हणलं तर त्या काळात तो अभिनयच वाटला असतं त्यांना. इतका मी परिपक्व अभिनेता होतो. त्यांचा दोष नव्हता, कारण ते शिकून गेल्यावर मी त्यांची नक्कल पण हुबेहूब करायचो. त्यामुळं त्यांना त्या गोष्टी त्यांना ती खऱ्याच खोट्याच वाटल्या आणि त्यांनी उलट्या हातावर मारण्यापासून छड्या मारल्या. पण मी ते गिळत गेलो की नाही यार, जाऊ दे, ते काय होतं. म्हणजे आता हे बोललं जातं की कलाकाराला आपलं पोट भरण्यासाठी पण खूप स्ट्रगल करावं लागतं. त्यात तुमची परिस्थिती हालाखीची, त्यानंतर वडिलांचं जाणं आणि ह्या सगळे कुटुंबाची जबाबदारी आणि त्यात ह्या अशा क्षेत्रात जाणं किती अवघड होतं. ॲडजस्टमेंट काय काय होतं. माझ्या म्हणजे कळत न कळत जे संस्कार पडतात ना ग आपल्यावरती, ते फार महत्त्वाचे असतात. हो हो. तुला मी पहिले बोललो की आपलं बालपण कसं सकस बालपण होतं. सकस आहार जसं सकस बालपण होतं. का माहिती आहे का? कारण पूर्ण लक्ष आपल्यावर होतं मायबापांचं. तेव्हा जसं आज थोडं स्ट्रगल आहे, आई वडील दोघं बिचारे कामाला, लेकरांकडे असं, तर त्यावेळेस आपल्याकडे पूर्ण फोकस होता. तू काय करतो किंवा तुझं गुणवैशिष्ट्य, तुझ्या कला हे बघण्याची आईवडिलांना वेळ होता. तर माझे वडील मला कायम मांडीवर बसून कीर्तन ऐकायला न्यायचे. कुठेही ते निवृत्ती महाराजांचं कीर्तन असलं, संभाजीनगरमध्ये कुठेही निवृत्ती महाराजांचं कीर्तन असलं की आई वडिलांना ते खूप आवडायचं. वडील मला मांडीवर बसून तिकडे, तेव्हा फोन नव्हते. विशेष म्हणजे बाबा महाराजांचं कीर्तन, मी सिडकोला एवढ्या गर्दीत पहिल्यांदा बाबा महाराज आले होते, मला चांगलं आठवतं. 94 का 95चा असं काहीतरी काळ होता, 96चा. मी लहानच होतो. वडिलांच्या मांडीवर बसून मी हे ऐकले 3-3 तासाचे. वडिलांना खूप वारकरी संप्रदायातच ते, म्हणजे कदाचित त्यांनी पूर्ण आयुष्य घातलं असतं जर 5वीला पुंजलेली गरिबी. कारण त्यांना ते होतं की ते एकदम चांगला मृदुंगाचार्य झाले असते किंवा छान हार्मोनियम वाजवत होते, ते झाले असते. ते कलाकार होते वडील माझे, खूप चांगले कलाकार होते. पण त्यांना गरिबीमुळं, त्याच्यामुळं त्यांना ती सोडावी लागली कला आणि ते ड्रायव्हर म्हणून त्यांना काम करावं लागलं आयुष्यभर. पण त्या मांडीवर बसून मी त्या काळात ते जे कीर्तनांचे न कळत संस्कार, मला आवड, मला आज पण मला कधी कधी मोबाईलमध्ये वेळ असल्यावर मी रील्स वगैरे न बघता कीर्तनं, प्रवचनं, व्याख्यानं मला ऐकायला आवडतात. आजही खूप आवडतात. ते पहिल्यापासून तो एक पायंडा पडला आणि त्याच्यातून मी घडत गेलो. त्यांचं म्हणजे मला जेव्हा पुस्तकं वाचायला कळलं, त्याच्या आधी मी व्याख्यानाच्या माध्यमातून अनेक पुस्तकं वाचून घेतली, माणसं जगून घेतली होती, मी पाहून घेतली होती. अरे यार, खरंच आहे,
की म्हणून मी आजही कुठल्या धार्मिक स्थळावर गेलो की मला खूप वाईट वाटतं की तिथे आत्ता मागे आळंदीला मी गेलो होतो. आळंदीच्या व्हिडिओ बद्दल पण खूप तर माझा तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला. हो, हो. तळतळून मी केला होता. त्याच्या आधीचा एक प्रसंग तुला मी सांगतो का मी असं केलं असेल. एक खूप म्हातारं जोडपं होतं आपल्या बीडच्या साईडचं कुठलं तरी गाव होतं, मला आता आठवत नाही. तिथलं त्या साईडचेच आजी आजोबा होते. फार खूप वय झालेलं होतं आणि जवळपास 90 गाठलेल्या त्या आजोबाला ती आजी लेकरासारखं गोंजारत अंजारत त्या इंद्रायणीतून आंघोळ करून वर घेऊन आली, त्यांचं अंग वगैरे पुसून तर सगळं. तर त्या ज्या चप्पल होत्या त्यांच्या त्या आजीच्या लुगड्याला त्या दोन्ही चपला बांधल्या होत्या तिनं. त्या आजी आजोबांनी चपलाचे जे जोड आहे ते जोड त्या पदराला बांधलेले होते आणि तिथं त्या फुलावाल्याजवळ त्यांनी ती चपला आता मंदिरात कशा नेणार, तर ते म्हणे बाबा रे ह्या इथं जोड आहे. तर तो फुलावाला त्यांच्यावरती धावला, म्हणजे उचला ते उचला. त्याला रोजच्या भक्त रोजचं ह्या लोकांना कुठे बरेच जण येतात तिथे. म्हणतात ना आपण जेव्हा घरात असतो तर घरातल्याला घरातल्याची किंमत नसते, तशी ती गंमत आहे तिथे. तर ते म्हणे उचला ते तिकडे स्टँड आहे म्हणे समोर, एक अर्धा मैल वगैरे असेल तिकडे ठेवा म्हणे. ते म्हणे भाऊराव देणार आहे, लगेच इथून येतो म्हणे, आम्ही पाया पडून लगेच जातो म्हणे. म्हातारा ते थरथरत होतं बिचारा म्हातारा. नाही मग इथं फुलं हार तुम्हाला घ्यावं लागतील. म्हणून ते फुलं हार तर म्हणे ठीक आहे बाबा दे 5-10 रुपयाचे. नाही 100चेच घ्यावं लागेल, चव्हा ठेवायचे नाही तर लगेच उचलायचे. हे माझ्या डोक्याच्या कॅमेऱ्याने तिथं शूट केलं होतं हे प्रसंग. जर शूट झाला असता तर मला वाटतं चांगलं होतं. हे शूट नव्हतं झालं, मग मला ते वाईट वाटलं. मग मी त्याला नंतरनं जेव्हा आम्ही तिथं गेलो, म्हणजे तो माझ्या डोक्यातच होता माणूस, मग नंतरनं तिथं जाण्याचा प्रसंग आला तेव्हा मग मी पाहिलं, म्हटलं यार नाही यार याला मुद्दाम आम्ही तिथंच चपला काढल्या. मग तो बोलला मी मुद्दाम काढल्या तिकडेच चपला काढल्या. म्हटलं राहू दे, मी नाही म्हणे हे तुम्हाला 100 रुपयाचं घ्यावे लागतील. म्हटलं का 100चं घ्यायचं? म्हणे नाही असं तसं. अरे म्हटलं तुम्ही कुणाच्या दारात आहे, बरोबर, तुम्ही कुणाच्या दारात आहे? म्हणजे जगाला जगाची स्वतःची आई जगाने हिरावून नेली, तो जगाची आई झाला. त्या माऊलीच्या दारात तुम्ही आहे, तर माऊलीच्या हृदयाने तुम्ही वागणार आहे. तुम्ही त्या माणसात, त्यांनी माणसात परमेश्वर पाहिला, तुम्ही माणसात का गिराईक शोधू राहिले, माणसात गिराईक का तुम्ही बघू लागले? मग त्याला ते वाईट वाटलं. मग मी म्हटलं थांब. मग मी तो व्हिडिओ रागारागात तो व्हिडिओ केला जो खूप व्हायरल झाला. आणि मला तिथून पण फोन आले, मला बरेचसे फोन तिथले स्थानिक पण जे तिथले मेंबर्स वगैरे त्यांचे होते. म्हणे सर तुम्ही चांगल्या मुद्द्याला हात घातला. आणि मला आवडलं त्यांचं एक की ते म्हणे सर आम्ही नक्की हे सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करूया. छान, पण आता आपण त्याला नाही टाळू शकत, कसं सगळीकडेच ते आहे रे. त्यामुळं आपण फक्त त्या मुद्द्यावर राहावं की तुकोबरा सांगतात, त्यामुळं ठाईचं बैसोनी करा एक चित्त, अवघा अनंत आळो व्हावा, असं ते आपण एकाच ठिकाणी राहून परमेश्वराला स्मरलं तरी तो येतो. बरोबर. आता आपण हाच मुद्द्यावरून आपण इकडे आलो की खरं कलाकाराला स्वतःचं पोट भरणं आताच्या ह्या घडीला खूप अवघड झालंय असं बोललं जातं. खरंच ती परिस्थिती आहे का? नाही, खरंच आहे. कारण काय आहे माहिती आहे, तू कलाकार म्हणजे तू सगळ्यांनाच बघ ना. आता नुसते कलाकारामध्ये फक्त जो अभिनय करतो तो कलाकार अशी व्याख्या नाही होत. आज म्हणजे ही तर परिस्थिती, तुला आता नंदी बैल दिसतो का? नाही. तुला आता वासुदेव दिसतो का दारात आलेला? ही सगळी कलाकार मंडळीच होती रे. ही आपल्या लोककलेतून आलेली कला केव्हाच संपली. तुला तमाशा दिसतो का ग? आता तमाशा नाही. कोरोनामध्ये तमासगिरांनी स्वतःची भांडीकुंडी विकून त्यांचं घर चालवलं, नक्कीच आहे की नाही? संपलाय तमाशा, केव्हाच संपलाय. हा, तमासगिरांचं भांडवल करून काही कलाकार मोठे झालेत. तमाशा हा पिक्चर मध्ये दिसला, पिक्चर मध्ये दिसून तो सिनेमा झाला की तमाशा
हा कधी सिनेमा होऊ शकला नाही. तमाशाचा सिनेमा झाला पण तमाशा हा तमाशाच राहिला, त्याचा तमाशाच झाला. अगदी बरोबर. की आज तुला बघ ना, कुठल्या मोठे, आज तू सांग, आज मी तुला सांगतो इथे सगळ्यांचं राकेश रोशनचा मुलगा ऋतिक रोशन होऊ शकतो, अमिताभ बच्चनचा मुलगा हा ते अभिषेक बच्चन होऊ शकतो. होतो ना, म्हणजे आता आहेच, तो होऊ शकतो, अभिनेता होऊ शकतो. पण एखाद्या तमासगीराचा, चांगल्या कलाकाराचा मुलगा हा फक्त तमासगीरच होऊ शकतो, तो कलाकार नाही होऊ शकत. तुझ्या माहितीच हो, हालाकी अंतर काही नाही ना, कला तोही सादर करतोय, कला हाही सादर करतोय, पण तो त्या प्लॅटफॉर्म मिळेपर्यंत, ते गॉड फादर शोधेपर्यंत, किंवा ते तिथंच रमले, किंवा त्या या परिस्थितीत ते कलाकार मोठे झालेच नाही, किंवा लोकांनी आता डिजिटल ते बदलले नाही असंही आपण म्हणू. बदलत्या काळासोबत त्यांनाही बदल स्वीकारणं जड गेलं, किंवा आपल्याला त्यांना पचवणं जड गेलं. आपल्याला आता मला सांग, एक गौतमी पाटील एक अभिनेत्री आणायची तर लोक 1.5-2 लाख रुपये ओके रे देत असतील, पण एक गौतमी पाटील येते आणि 4 डान्सर येतात त्याच्यात, तेवढे 3 तास 4 तास धमाल मनोरंजन तुम्हाला बरं वाटतं रे. पण तुम्हाला हे नाही वाटत का की 70-80 हजार रुपये एका तमाशाला देऊन तुम्ही 50 माणसं आणा आणि त्यांचंही घर चालवा आणि त्यांचंही आस्वाद घ्या, मनोरंजन घ्या. अगदी बरोबर. तर या आधुनिकतेमुळं ती कलाकार मेले रे. म्हणजे आता तुम्ही हा मुद्दा आपण हाताळला की जे सिनियर ऍक्टर आहेत त्यांचे मुलं, म्हणजे त्यांना लवकर प्लॅटफॉर्म मिळतो म्हणून ते त्या क्षेत्रात जातात आणि त्यांना ते इझी पण असतं. पण आता तुमच्यासारखे कलाकार ज्यांना पार्श्वभूमी नाही आहे, ज्यांना प्लॅटफॉर्म अवेलेबल नाही आहे, त्या मुलांना खूप स्ट्रगल करावा लागतो इंडस्ट्रीमध्ये. त्यांचं नक्की काय, तुमचा अनुभव काय सांग? म्हणजे त्याला आपण अपवाद असावं. मला असं वाटतं की हे बघ, आज असा कोण आहे जगामध्ये ज्याला स्ट्रगलच नाही आणि तो लय स्टार झाला, असा कोणी नाही. ते स्ट्रगल प्रत्येकाच्या वाट्याला आहे आणि मला असं वाटतं त्याचं भांडवलही करू नये. त्याचं म्हणजे आता जे मला ते कधीच पटलं नाही, तुझ्या माहितीच तो, हा मी अरे बापरे वडापाव खाऊन दिवस काढले, अरे मी तर बूट पॉलिश केली, अरे मी तर, अरे काय त्याच्या, तू काय वेगळं केलं नाही. ते करावंच ते करावं, ते एवढं बेसिक रुजलं पाहिजे स्वतःच्या मनात. ते एवढं बेसिक रुजवा की तुम्हाला ते करावंच लागेल. म्हणजे तुम्हाला 10वी पास व्हायचं आहे तर तुम्हाला 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी हे वर्ग पास करावेच लागतील ना. तुम्हाला डायरेक्ट नेऊन 10वीत कोणी बसवणार नाही. या त्याच्या पायऱ्या आहेत, ते तुम्हाला करावं लागेल. फक्त काय ते करत असताना तुम्हाला त्याचा जो प्रवास आहे, तो जो प्रवास आहे, जो ज्याने स्मरणात ठेवला, जो अभिनयाचा त्याच्या तिथपर्यंत जाऊस तर जो प्रवास ज्याने स्मरणात ठेवला, तोच कलाकार टिकला आणि जगला. हे तितकंच महत्वाचं आहे, तितकंच महत्वाचं आहे. जर तुम्ही तो प्रवास विसरलात, तर आपण म्हणतो ना की हवेत जाणं आणि जमिनीवर राहणं, हा यातला जो मधला अंतर आहे, तो हा प्रवास आहे. तो तुम्हाला शिकवतो की, तो तुम्हाला घडवतो की हवेत जायचं की मी जमिनीवर राहायचं. हे तुला म्हणजे आता खूप कलाकार असे आहेत की जे खूप कठीण परिस्थितीतून आता त्यांना खूप जण ओळखतात त्यांच्या अभिनयामुळे, म्हणजे ते सगळीकडे त्यांचा चेहरा पोहोचलाय, पण ते आत्ताही मातीशी जोडून आहे. पण काही आपण जर दुसरे कलाकार बघितले तर बरेच असे आहेत की आत्ता तुम्ही हवेत जाणं हा शब्द उच्चारला, तसे पण कलाकार आहेत. तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघतात? त्या बाबतीत मला एक वाईट, माझ्या बाबतीत एकच झालं की मला नव्हतं मिळायला पाहिजे. 22व्या वर्षी 20 वर्षाचा होतो तेव्हा मी ऑडिशन दिल्या. परत पुढच्या वर्षी 21व्या वर्षी ती ऑडिशन मी सिलेक्ट झालो. 22व्या वर्षी मी हास्य सम्राट होतो. वयाच्या 22व्या वर्षी मी हास्य सम्राटचा उपविजेता होतो. ते नव्हतं व्हायला पाहिजे. बोल, म्हणजे आज असं वाटतंय ते मी नव्हतं व्हायला पाहिजे. का नव्हतं व्हायला पाहिजे? मी वयाच्या 25व्या वर्षी हास्य सम्राट झालो असतो ना, तर आज हा तुझ्या पुढे बसलेला प्रकाश भागवत 20 नाही 50 सिनेमात काम केलेला माणूस असता. अगदी बरोबर. म्हणजे आपण ठरवत नाही. मी मगाशी म्हणलो नाही, आपल्याला ठरवता येत नाही तुमच्या आयुष्यात काय होतं माहिती का. कमी वयात मिळालेलं यश आहे ना, हे तुमच्या अधोगतीचं सगळ्यात मोठं कारण ठरतं. कमी वयात मिळालेलं यश. देव तुमची एका
त्या यशाच्या माध्यमातून मोजमाप करत असतो, तुमच्या काय म्हणतात परीक्षा घेतो, तुमच्या याची माणुसकीची किंवा तुमच्या जीवनाची एकंदरीत ती परीक्षा असते. तर काय होतं, हे कमी वयात यश मिळालं ना तर तुमची बुद्धी ती कमीच तेवढीच राहते आणि तुमचं यश मोठं असतं. तर त्याला तुम्हाला ना ते लवकर तुम्हाला त्याला सांभाळता येत नाही, तुम्हाला त्याला कवटाळता येत नाही व्यवस्थित, तुम्हाला त्याला घेऊन जगता येत नाही. तुम्ही तेव्हा सेलिब्रिटी होऊन जातात. आज जे बघते छोटे छोटे मुलं आहेत त्यांच्याबद्दल दुर्दैव वाटतं मला, की त्यांचे मायबाप त्यांना सेटवर घेऊन जातात. छोट्या छोट्या मुली जे स्टार, तर त्या पोरांना एवढा ॲटिट्यूड आहे की ते, मी आता नाव नाही घेत, काय एक मुलगी आहे जी खूप फेमस आहे सिरियल वगैरेमध्ये, नो प्लीज नो सेल्फी, नो प्लीज नो सेल्फी, वेअर इज माय सॉफ्ट ड्रिंक, ओ बॉय कुठे, स्पॉट बॉय कुठे. म्हणजे हे लोकांना आता त्या पोरांना जे कळलंय, लहानपणी ज्यांना कळायला पाहिजे की चांगलं वातावरण, जे सगळ्यांची एकोपा किंवा आपुलकी, प्रेम, भावना, माणुसकी, हे ज्यांना कळायला पाहिजे त्यांना त्या वयात ते कळतं की कसं सेलिब्रिटी ॲटिट्यूड कॅरी केला पाहिजे, कसा स्वतःचा मेकअप मन असला पाहिजे, कसा बॉय असला पाहिजे, कसं आपण सेलिब्रिटी म्हणून बाहेर वागलं पाहिजे. त्यांना हे शिकवलं जातं. पण ते वाईट आहे कुठेतरी, की त्या वयात ते नको यायला, ते सगळं नको यायला. बरे जरी आलं, तो भाग्याचा एक भाग आहे किंवा नशिबाचा भाग आहे, ते जरी आलं तरी आईवडिलांचं ते काम आहे, मोठ्या माणसांचं ते काम आहे की त्याला तिथपर्यंत. काही पोरांनी शाळा सोडल्या अगं, छोट्या जे झालेत ना ते प्रत्येक जणच मोठे झाले असं नाही रे. तर त्यांनी शाळा सोडून ते पिक्चरच्या त्याच्या नांदी लावलं पोरांना. मला छोट्या छोट्या मुलांच्या आई वडील ते एवढे फोन करतात, आमच्या पोरासाठी काही असलं तर बघा, आमच्या पोरासाठी. ताई कितवीला आहे? ती 3रीला आहे, लय मस्त नाचते हो, अशी भारी नाचते. मी म्हटलं बाई तिला पाठवू नको इकडं, तुला नाचवत. तिला करू दे शाळा, तिला करू दे शिक्षण, 10वी पास होऊ दे, तिला ठरवू दे ना. मग ती ठरवेल, आई मला नाचायचं, डान्सर व्हायचं. तो क्यूटनेस आहे ना, तो तिथं बघायला बरा वाटतो, आपल्याला अनुभवायला मस्त वाटतो, खूप छान वाटतो तो लहान बाळातला क्यूटनेस. पण त्याच्या मागची त्याची जी अधोगती होती ती वाईट होती. बरोबर. म्हणजे आता या क्षेत्रात, इंडस्ट्रीमध्ये एकंदरीत अनुभव कसे राहिलेत, काही किस्से वगैरे निगेटिव्ह? खूप आहेत अनुभव असे एका याच्यात मांडण्यासाठी. सगळ्यात वाईट अनुभव काय होता इंडस्ट्रीमधला? सगळ्यात वाईट अनुभव होता की जवळची जी माणसं असतात ना तुमच्या, म्हणजे तुम्ही ज्यांना तुमच्या भाषेत तुमचे एक इनडायरेक्टली वैरी म्हणता किंवा तुमचे शत्रू म्हणता, ते कोणी बाहेरून येत नसतं, ते कोणी नसतं, ते तुमच्या फार जवळचे असतात. अगदी बरोबर. तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुमच्या बगलेत सुरा खुपसणारी माणसं असतात. तेव्हा कार्ड वगैरे कशाला म्हणतात, सिनेमाचं कार्ड कसं असतं, तेव्हा ॲग्रीमेंट सिनेमाचे कसे करतात किंवा व्यवहार कसा ठरला जातो, या सगळ्या गोष्टी मला माहीत नव्हत्या. मला काही याच्यापासून मी फार लांब लोक होतो. तर जवळच्याच काही दोस्तांनी माझी गोष्टच माझ्यासोबत खूप प्रेमाने राहून, खूप प्रेमाने वागून, म्हणजे मी जास्त न जाता एवढंच सांगतो तुला की हास्य सम्राटमध्ये मी 15 मिनिटाचा ॲक्ट केला होता. येड्याची जत्रा पिक्चर व्हायच्या आधी 15 मिनिटाचा एक ॲक्ट होता माझा, तो सगळ्या लोकांनी पाहिला. तर एक मित्र माझा पिक्चर रिलीज झाल्यावर म्हटला की ही गोष्ट मी पेपरमध्ये वाचली, तो म्हणला पण नाही. तो जवळ होता माझ्या, खूप छान मित्र, एकदम एका ताटात जेवणारा, राहणारा, खाणारा, सगळा खूप सुंदर जगलेलो एकमेकांसोबत. त्या मित्राचा मी इंटरव्ह्यूमध्ये त्याच्या याच्यात वाचलं की ही गोष्ट मला बाथरूममध्ये बसून सुचली. हसावं की रडावं होतं की ही येड्याची जत्रा, ही गोष्ट. आता येड्याची जत्रा अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे की त्यामुळं की तो जर म्हणत असेल की ही गोष्ट त्या पेपरमध्ये त्यांनी बघितली, मी वाचली की यार ही, पण मी त्याला बोललो नाही तेव्हा, ते म्हणजे त्याला शब्दाने दुखवलं नाही.
म्हणजे आज या माध्यमातून तो बिचारा कुठे असेल, ऐकत असेल, म्हणजे ऐकेल, तर मी त्याला सांगेल की भाऊ मित्रा, तू चांगलं केलं, खूप चांगलं केलं, तू ग्रेट आहेस माझ्यासाठी, आजही ग्रेट आहे. की मी कोण आहे किंवा इथं बसलेलो मी फार मोठा नाही आहे, कदाचित तुझ्या लेवलचा पण नाही आहे, पण तू ते मला शिकवलं त्या वयात की मनानं मोठं असून इथं चालत नाही, इथं डोक्याने मोठं असणं फार गरजेचं आहे. हा, नाहीतर तुमचा कधी जवळचे घात करतील काय सांगता येत नाही. मग त्याच्यानंतर मी हुशार झालो, अरे असं असतं का, आपली गोष्ट रजिस्टर करावी लागते का, मग आपली गोष्ट कुणालाही ऐकून जमत नाही, आपल्या गोष्टीचे राईट्स असतात ते पण द्यायचे असतात का, असं सगळं होतं. मग ते मी शिकत गेलो, मग ते हळूहळू येतं ते हे मग जगतोय, करतोय, लढतोय, होईल यार, अपने भी दिन आएंगे. पण युद्धात मैदान नाही सोडायचं. काय झालं, त्याचे 50 पिक्चर होतील, तुझे 20 होईल, पण यार एवढं येतं फक्त स्वतःला सांगायचं की मी अजून युद्धात आहे, मी मरील तेव्हा युद्ध संपेल, मी पळील तेव्हा नाही. बरोबर. आता येड्याची जत्राचा विषय निघाला, त्याच्यात खूप सिनियर ऍक्टर होते त्यांच्यासोबत, आणि तुम्ही नवखे ऍक्टर होते. विशेष म्हणजे ते सगळे सिनियर, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? खूप चांगला. मला तर एक आता किस्सा म्हणून सांगतो. येड्याची जत्रा हा आपली भाषा होती. हो, अगदी आपली भाषा होती. पहिले तर ते मकरंद सरांचं मी त्यांनाच डोळ्यासमोर माझ्या डोक्यात होते ते, पण काही कामामुळं किंवा असताना मी तुला मागे बोललो आपण ठरवत नाही, ते वरतूनच सगळं डिसाइडेड असतं कोण करणार काय करणार. तर त्यांना होती ती गोष्ट, त्यांनी करावी अशी माझी इच्छा होती तेव्हा, पण त्यांना नव्हतं कामातून किंवा त्यांच्या पर्सनल कामांमधून वेळ नव्हता. तर मकरंद दादा बोलला की पक्या यार हे मी नाही आता माझ्याकडे वेळ वगैरे. तर मग ती भरत सरांना वगैरे आम्ही ऐकवली. त्याची गंमत सांगतो, ती आपल्याकडली होती. आणि मी जेव्हा NSSच्या कॅम्पमध्ये शाळेत आपलं कॉलेजला असताना जायचो ना, तर तिकडे अनुभव आले होते, जिवंत अनुभव आहे त्या काळचे. तेव्हा 2007-8ला की इथे फुलंब्री तालुक्यात काही गावांमध्ये गेलो होतो. तर तिथं आम्ही ग्रामस्वच्छतेचं महत्त्व आम्हाला त्या कॅम्पमधून पाठवायचं होतं. तर तिथं आलेले अनुभव तुला सांगतो. मी उपसरपंच मला म्हणे, हे तुम्ही घराजवळ खड्डं खंदू राहिले म्हणे, आणि हे जर भीतभीत ढासळली तर काय कोण जबाबदार आहे त्याला. म्हणलं अहो तसं नसतं, हे असं असं आहे. म्हणजे एवढी तिथं हे सगळं होतं. बरं, त्यात छोटे छोटे प्रश्न येत होते गावाकडे जे जमायचे ते. बरं ठीक आहे, सगळं चालू आहे वा, पण मग का ते सगळं ते पाईपलाईन वगैरे ते तुम्ही काढू राहिले, आणि ते आपण समजा त्याच्यात गेलो सगळं ते कार्यक्रम केला तर पाणी कोण टाकायचं. तो म्हणले पाणी आपण आपलंच, आमचे सर सोबत आपण आपलं. येडे झाले काय म्हणतो, आपण आपलं जर काही स्वाभिमान आहे की नाही. मग हे मला रॉ भेटलं, हे मला आपल्या मातीतलं रॉ जे जगलेलं भेटलं. म्हटलं यार हे खूप सुंदर आहे, हे आपण कुठं ना कुठं कधी ना कधी. मग मी त्या हास्य सम्राटला माझ्या स्किट, माझ्या वैयक्तिक याच्यापासून मकरंदासमोर मी जे उपविजेता तिथे मी ते मांडलं. त्याच्यानंतर मी त्याच्यावरती मला खूप जण, म्हणजे मी त्यात आमचे हास्य सम्राटचे दिग्दर्शक होते, महेंद्र कदम सर, लेखक होते आशिष पात्रे सर, मोठे सर, आता जे हास्य जत्रेचे लेखक आहे सचिन मोठे सर. या लोकांकडनं खूप शिकायला मिळालं. खूप ते म्हटले अरे तुझ्याकडल्या गोष्टी आहेत ना त्या वर्क होण्यासारख्या आहे, म्हणजे या गोष्टी. मग तो आत्मविश्वास वाढतो ना आपला. मग त्याच्यानंतर मी त्याला 2 वर्ष कोणीतरी निर्माता मिळेल का, किंवा आपण जी गोष्ट सांगतोय याचा खरंच सिनेमा होऊ शकतो का, असं मनात धरून मी त्याला ऐकून ते हसवत राहायचो. मग तो माझ्या कार्यक्रमाचा पार्ट झाला. मग मी जो हास्य धमाल कार्यक्रम करतो त्याचा तो पार्ट झाला. मी 53 जणांचा आवाज आणि ते अभिनय एकत्रच करायचो. आता मकरंद नानासपुरे हे नाव समोर आलं, तुम्ही मिमिक्री छान करतात. 1-2 झलक होऊ जाऊ दे. निळू फुलेंची करतात, दादा कोंडकेंची करतात, अशोक सराफ यांची पण करतात, ते होऊ द्या. नाही मी असं परफेक्टली नाही करत. पूर्वी करायचो आवाज, आता परफेक्टली नाही करत, पण मी प्रयत्न करतो. परफेक्ट मला नाही जमत. म्हणजे शिक्षकांची मिमिक्री करण्यापासून ते निळू फुलेंची मिमिक्री करण्यापर्यंत एकदा एक झलक होऊ जाऊ. भाऊंचं फक्त भाऊ समजा
अरे दे दणका. अरे काय नाव आहे का काय. अरे इथं आल्यापासून लय बरं वाटलं, एकदम झकास. अरे तुला पहिलं वाटतं काय, आता तू फक्त विचार. अरे तुमचा आवडता अभिनेता कुठला आहे, म्हणजे एक आवडता म्हणा किंवा मग तुम्ही त्याला बघून चालताय पुढे? माझा आवडता नटपेक्षा नट आणि माणूस दोन्ही मकरंद अनासपुरे. हो हो मी ज्यांना माझ्या गावातून जाऊन एक जर माणूस सुपरस्टार होऊ शकतो हो. तर मी का नाही. नक्की. ही जी पहिली गोष्ट माझी, म्हणजे त्यांची माझी काही ओळख नसताना मी त्यांचे कार्यक्रम अटेंड केले, की त्यांच्या कार्यक्रमात मी जायचो. संभाजीनगरला ते कुठेही आले का मी तिकडे जायचो, जाऊन बसायचो. ते मला भेटतीलच का, फोटो काढतीलच का, याच्याशी मला काही घेणं देणं नव्हतं. ते बोलतील काय, ते वागतील कसे, बोलताय कसे, काय करताय, हे याची मला अजूनही प्रत्येक जणांची क्युरियोसिटी असती. का की आपल्याच गावातला आहे, आपल्यासारखा माणूस आहे, तो जाऊन जर तिथे होऊ शकतो तर आपण का नाही. तेवढी मेहनत, तेवढी ते, आणि ते भेटल्यानंतर तर त्याला एक वेगळं वळणच आलं. बघ मी वाट पाहिली 10 वर्ष त्यांच्यासोबत काम करण्याची. म्हणजे हास्य सम्राट नंतर पण मला त्यांच्यासोबत काम करायला नाही भेटलं, काही नाही, कधी नाही. पण एक पिक्चर मी त्यांच्यासोबत पूर्ण मला करायला भेटला, राजकारण गेलं मिशीत, आत्ता जो रिलीज झाला, त्यात त्यांच्या साल्याची भूमिका केली. म्हणजे मकरंद सरांना मी फॉलो केलं 2003 पासून, जेव्हा मी ठरवलं की मला, आणि त्यांच्यासोबत मी काम केलं 2024 मध्ये. म्हणजे किती ते स्वप्न. नक्कीच. म्हणजे तुम्ही ज्यांना बघून इथपर्यंत आला, ज्यांचे जवळून अनुभव घेतले, त्यांचीही मिमिक्री तुम्ही छान करतात. त्यांची एकदा होऊन जाऊ. त्यांची मिमिक्री म्हणजे मी तसंच बोलतो, त्यांचा माझा टोन. तर त्यांची मिमिक्री करण्याचं काही हेच नाही, म्हणजे फक्त ते तिथे ओढतात आणि मी आपलं. आता आम्ही तिथं जे होतो ते असंच, ए डुचक्या, असं, ए डुचक्या, अरे काय लावलं ते, अरे इकडे येतो का हानू थुत्रितोय, हे असं हेल असतं एक. ते त्यांची एक हे दादा खूप मला, म्हणजे आमचं चांगलं बाउंडिंग आहे, त्यांच्याकडून शिकायला खूप भेटतं. त्यांच्या सोबत राहण्याचा एक फायदा आहे की खूप शिकायला भेटतं. मी काही मोठे निर्णय पण आता, किंवा काही छोट्या छोट्या गोष्टी पण त्यांना विचारून मी करतो किंवा घेतो ते निर्णय. हो. म्हणजे आता हेही म्हटलं जातं की हे सिनियर कलाकार जे आहेत, जे नवीन कलाकारांना, म्हणजे त्या गोष्टी कुठेतरी आपला तो डिस्टन्स म्हणा दोघांमधला, की मी सिनियर आहे, त्या गोष्टी खूप नवीन कलाकाराला जड जातात, अवघड जातात इंडस्ट्रीमध्ये. खरं ते काय आहे रियालिटी? कलाकार आपण मोकळं जे आहे ते, मला कधीच आहे ना असं स्क्रिप्टेड काम नाही करता पहिल्यापासून. मी सरांना पण बोललो की मला कधी स्क्रिप्टेड काम नाही करता आलं, की हे आहेत, मला त्याच्या बाहेर जाऊन आपण अजून काय देऊ शकतो, की आपण काय. आता मला कोणी कार्यक्रमाला बोलवतं कुठे, किंवा मला कोणी एक सिनेमा लिहायला देतं, किंवा मी कुठे अभिनय जाऊन करतो, तर मी त्याचे किती पैसे घेतले हे माझ्या कधीच डोक्यात नसतं, कधीच नसतं. माझं असतं की मी त्याच्यात काय देऊ शकतो. मला कोणी 2 तासाचा कार्यक्रमाला बोलवलं तर तो 2.5 तासाचा झाला, पण मी त्याच्यात काय दिलं हे मी फार तपासतो, की मला तिथले लोक पूर्ण सॅटिस्फाईड करायचे, खूप हसवायचे किंवा खूप काही बोलून जायचं, असं माझं असतं. आता तुम्ही एवढं हसवतात सगळ्यांना, पण मग असं म्हणतात रडवण्यापेक्षा हसवणं फार कठीण आहे. काय तुमचं एकंदरीत खरंच आहे, हे फार खरं आहे. त्याला की रडवणं सोपं आहे, समोरच्याला रडवणं सोपं आहे, पण हसवणं खूप अवघड आहे, खूप कठीण आहे हे. म्हणजे मी म्हणेल की एक वेळेला रडवणारे नट जे असतं की ते खूप, म्हणजे सगळेच नट ताकदीचे असतात, पण हसवणाऱ्या प्रत्येक नटाच्या मागे रडवणारी एक मोठी गोष्ट असते. प्रत्येक नटाच्या मागे जो खूप हसवतो ना, तर तोच खूप रडवण्याची ताकद ठेवतो. फक्त दुर्दैव एवढंच आहे की त्याला आयुष्यभर फक्त हसवण्याचीच कामं भेटतात, रडवण्याचं काम त्याच्या वाट्याला येत नाही. ते आलं पाहिजे. नक्कीच. म्हणजे आतापर्यंतचा इथपर्यंतचा प्रवास आहे आता, म्हणजे तुम्ही शून्यातून सुरू केला असं आपण म्हणूया, पण आतापर्यंतच्या ज्या प्रवासात तुम्हाला असं कधी झालंय का की
ह्या क्षेत्रात काम करणं फार अवघड आहे, आता आपण थांबूयात, असे काही प्रसंग आलेत? ना आले ना, सुरुवातीच्या काळात तर खूप आले, एवढे आले की आता यार बंद करून एखादा वडापावचा गाडा टाकू की इथपर्यंत आलेत. पण मग स्वतःच्या मनाला समजवायचं तेव्हा की हे बघ, तुला मी सांगतो, आता तुझा इथपर्यंत येण्याचा रोजचा रस्ता आहे. हो हो या रस्त्यात आहे ना, तू आता जाताना बघ कधीतरी, आता मी जे सांगतोय तुझं नक्की लक्ष जाईल, एखादं खड्डे आहेत, हो एखादी नाली आहे, एखादं कुत्रं आहे, हो एखादा गाढव बी भेटतो, किंवा काही एखादी टवाळ पोरही असतील तुला हे करणारी. पण त्या रस्त्यानं जाताना तुझं लक्ष रस्त्यावर आहे आणि तुझ्या डोक्यात घर आहे तुझं, तेव्हा तू कधीच त्या नालीत उतरून पाहणार नाही. अगदी बरोबर. तेव्हा कधीच त्या कुत्र्याजवळ जाणार नाही, कधीच तुला छेडणाऱ्या मुलांकडे वळून पाहणार नाही, तुला त्यांच्याकडे जाऊन त्यांना नावगाव विचारणार नाही. का? ते सगळं तू दुर्लक्ष करून तुझ्या डोक्यात तुझं घर ठेवशील आणि चालणारा रस्ता ठेवशील. तर मला या माध्यमातूनही तुझ्यासारख्या प्रत्येक सक्षम स्त्रियांना, मुलींना, छान ॲक्टर्सना आणि प्रत्येकांना ज्यांना मोठं व्हायचं आहे आयुष्यात, तर आपल्या रस्त्यावर लक्ष ठेवायचं, आपल्या लक्ष्यावर लक्ष ठेवायचं. रस्त्यात तुला असंख्य नाली गटारी नको ते एखादं शेमूड पुसून टाकणारा भेटेल, तुला फक्त प्रवास करायचा आहे त्याला ओलांडून, त्याला जाऊन. तू जर तिथं थांबून ते करत बसली तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे. तर खूप आले अनुभव. काही जणांनी तर म्हणजे बापरे, असं तुला सांगतो मी, पॉकेटमध्ये 10,000 आहे म्हणून फक्त 5,000 भरलेले, कारण माझा स्वभाव मोजून बघायचा नाही, पैसे मोजून मी आज पण, मला जर खूप जवळच्या व्यक्तीने बोलवलं, आजही आहे माझा तो स्वभाव, काय करणार. तर मी खूप जवळच्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीने बोलवलं, तू मला एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं, ठरलेले पैसे ॲडव्हान्स आणि बाकीच्या पॉकेटमध्ये, तर त्या गडबडीत मी कधीच असं थांब थोडं, तू नंतर बोल कसं आहे काय असं मी कधीच करत नाही. मी अरे धन्यवाद ते खिशात ठेवतो, नंतर जातो. मग नंतर मी स्वभावाप्रमाणे, काय बाबा त्यात एवढे निघले, नाही मी तर एवढेच भरले होते. मग तेव्हा ते आता ती जाणीव झाली, मग बऱ्यापैकी किती हे विचारतो फक्त, किती बरोबर आहे ना. एक कलाकार आणि मुंबई एक जवळचं नातं आहे म्हणूया. खूप मुंबई बद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की, म्हणजे काय नक्की मुंबई याचं स्थान तुमच्या मनात किती मोठं आहे, किंवा त्याबद्दल काय वाटतं? मुंबई आता आपला जीव आहे. अगदी मुंबईनी जेवढं त्या माणसांनी, तिथल्या वाट्याला आलेल्या माणसांनी कडू वाईट अनुभव देऊन घडवलं, तर मी म्हणेल तुला की मुंबईने जगवलं रे, मुंबईने जगवलं. मुंबई थांबवत नाही बाळा, मुंबई विचार करायला वेळ लावत नाही, मुंबई बोट धरून फिरवते, गर्दीतून मिरवते आणि मुंबई गर्दीतला स्टार बनवते. तुम्हाला फक्त तिच्यावर विश्वास ठेवा, हरू नका, थकू नका. तुमच्या खिशात 30 रुपये असले तरी तुम्ही मुंबई फिरू शकता, 30 रुपये तरी तुम्ही, कारण काय आहे, आज पण तिथं 15 रुपये 10 रुपयाचा वडापाव आहे जो तुम्ही खाऊ शकता. बरोबर. म्हणजे आज पण तुम्ही 100-50 रुपये घेऊनही मुंबई फिरू शकता, तुम्ही जगू शकता. म्हणजे हेच तिथलं खरं वैशिष्ट्य आहे की ती रस्त्यावर फुटपाथवर जगणाऱ्या माणसापासून जे महिला, म्हणजे खूप मोठ्या 50 मजली 100 मजली इमारतीत राहणाऱ्या एखाद्या मोठ्या श्रीमंतापर्यंत ती जगवण्याचं सामर्थ्य ठेवते. पण वाईट याचं एक वाटतंय आता की कुठंतरी खरंच ती आपल्या हातून जातीये की काय, ती आपण तिथे पाहुणे होतोय की काय, याचं एक दुःख वाटतं. तुमच्या या माध्यमातून मला एवढं सांगायला आवडेल की तुम्ही या मुंबईत, या इथे मोठे व्हा, इथे मोठे करा. पण तुम्हाला वाटत असेल ना की मुंबईत आमचं फ्युचर आहे, तर नक्की या, तिथं थांबा, तिथं तुमचं स्वप्नांसोबत जगा आणि तिथे स्ट्रगल करून मोठे व्हा. नक्कीच. आता तरुण पिढी म्हणजे सगळ्यांनाच मुंबईकडे जाण्याची इच्छा आहे, जर ह्या क्षेत्रात म्हणा किंवा बाकी क्षेत्रात. पण आत्ताच्या जनरेशनचं काय झालंय ना, त्यांची लाईफस्टाईल, त्यांच्या सगळ्याच गोष्टी खूप बदलल्यात. जे तुम्ही आता बोलले की 90sचा तो काळ होता आणि आत्ताचा खूप फरक आहे. संघर्ष आहे, सॉरी तुला थांबवतो, संघर्ष आहे.
250 रुपयाचा डिओ घेऊ हो की मी 350चं रिचार्ज मारू. बरोबर. हा जो संघर्ष आहे की डिओ पण पाहिजे, ते 350चा रिचार्ज 2 जीबीचा डेटा बी पाहिजे. याच्यात तरुण आहे ना इतका व्यस्त आहे की त्याला ना बाकीच्या गोष्टी दिसत आहे ना, बाकीच्या हे तो सगळं राईस प्लेट पाहिजे, हो, हो. सगळं इमिजिएटली पाहिजे. म्हणून हातून चुकीचे कंटेंट, चुकीच्या गोष्टी. पण मग या तरुणाईला आपलं पण काम आहे आम्हाला की हाताला धरून त्यांना सांगणं की काय होतं, तग धरणं महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जिथं जाता तिथं जाऊन तग धरणं महत्वाचं हो, हो, आहे. हो. पुन्हा इतिहासात जाऊन जर उदाहरणच द्यायचं झालं तर गडाचे दोर कापले तानाजींनी, हो. गडाचे दोर कापले म्हणून रिटर्न यायला रस्ते नव्हते. हा. हा, मराठे जिद्दीनं लढले अजून आणि गड जिंकला. बरोबर. का? गड फक्त कौशल्याने ताकदीने जिंकला, नाही जिंकला न जिंकताही आला नसता. पण आपल्याकडे महाराजांच्या संस्कारात आणि तयारीत घडलेले मावळे असे होते की त्यांनी जीवाच्या अंतकरणाने काम केलं. काय की प्रत्येक किल्ला, प्रत्येक गड हा त्यांनी स्वराज्य म्हणूनच काबीज केला आपलं. तर सांगायचं तात्पर्य की दोऱ्या तोडल्या, हो, हो. परत जाण्याच्या दोऱ्या तुटल्या आणि तिथे काय बोलल्या की एक तर लढून मारा, नाही तर उड्या मारून मारा, हो. पडून मारा. तर तेव्हा ते लढले. तर तुम्ही जर कुठे कार्यक्षेत्रावर जात असाल ना, तुमच्या फॉर एक्झाम्पल ॲक्टर व्हायला मुंबईला चाललेत, तर हे दोर तोडून टाका, मागे यायचे, हो. लढून मारा. परत येऊन काय करणार आहे, जसं मी ठरवलं होतं स्वतःला, परत येऊन आपण काय करणार आहे, परत एखाद्या दुकानात काम करणार आहे का, कुठं पेपरच टाकणार आहे का, पुन्हा कुठं सरकारी नोकरीसाठी पुन्हा धडपड आयुष्याचं रान करणार आहे का, कुठंतरी कंपनी जॉब करणार आहे, काय करणार आहे. परत येऊन तेच आयुष्य जनसामान्य काय होऊन जगायचं. तर मग आपण कलाकार कशाला झालो, कशाला शिक्षकांचा मार खाल्ला, कशाला आपण एवढं झेललं, कशाला नापास झालो, कशाला रडलो पडलो, कशाला धडपडलो. तर तेवढ्यासाठी ही मुंबईत मला या गोष्टींनी थांबून ठेवलं, मला याच गोष्टीने मुंबईत थांबून ठेवलं. आणि मला अजून आठवतं माझे एक सर, जे मी बोललो ना सचिन मोठे सर, त्यांना मी एकदा असं खूप निराश होऊन फोन केला की म्हटलं सर काही घडत नाही आहे, काय करू, काही घडत नाही आहे माझं, मी काय करू. तेव्हा त्यांनी एक गोष्ट खूप छान सांगितली होती मला. प्रकाश म्हणे, तिथं राहून तुला कळणार नाही काही घडत आहे का नाही, तुला घडण्यासाठी लढून पाहावं लागेल ना, करून पाहावं लागेल ना, तेव्हा तू ठरवू शकतो काही घडत आहे की नाही, आहे की नाही. पाण्यात, हा हे वाक्य त्यांनी वापरलं, पाण्यात पडल्याशिवाय पोहता येणार नाही, तुला अंदाज घेऊन पाण्याचा जमणार नाही. ते एक त्यांचं मोटिवेशन डोक्यात राहिलं. दुसरी गोष्ट, माझे प्राध्यापक आहेत दत्तात्रय डुमरे सर म्हणून, लेखक आहेत डुमरे सर, विवेकानंद कॉलेजचे. त्यांनी एक वाक्य खूप सुंदर वापरलं होतं की मी म्हटलं सर, हे लोक बोलवतात हो नुसते, आज हे उद्या हे करतात, काही होत नाही, ऑडिशन घेतात, आपल्या दुसऱ्या पोरांना सिलेक्ट करतात आपल्या समोरून, आपल्याला म्हणतात नाही तुझं जरा बॉडी लँग्वेज थोडी हे नंतर ये, नाही तुझं जरा हे कमी नंतर आहे. म्हटलं तरी जा पक्या तिथं, मला म्हणले तरी तू जा तिथे. मी म्हटलं सर का, पण तुम्ही म्हणताय मला ते घेणार नाही, मला माहिती आहे, तुम्ही म्हणता तरी जा. आता मला माहिती आहे सर, तो माणूस आहे, त्याच्याकडे मी 10 वेळा जाऊन आलो, तो मला नाहीच म्हणतोय, आणि ते इथून अंधेरी म्हणजे 4-10 किलोमीटर, मला भाड्याला पैसे, तरी जा. मी म्हणायचो का जायचं तिथे. तर त्यांनी एक वाक्य खूप सुंदर वापरलं होतं, का जायचं माहिती आहे का, कारण त्याच्या तू लक्षात राहायला पाहिजे की हा माझ्याकडे एकदा आला होता रे ऑडिशनला, तो त्या पिक्चरचा हिरो, किंवा तो त्या पिक्चरमध्ये त्यांनी विनोदी काम केलं, अरे तो माझ्याकडे आला होता, ते त्याच्या लक्षात राहावं म्हणून जा. आणि ते माझ्या एवढं लक्षात राहिलं की मी आता, मला माहिती नाही तर मी जाणार तरी मी जातो, कारण अनुभव घेऊन येतो. हो हो हो. ऑडिशन झाले तुमचं, म्हणजे पहिलं ऑडिशन असो, काय किस्सा एखादा सांगा की जो आठवणीत आहे आणखी सुद्धा. ऑडिशनच्या असे काही नाही आहे. पहिलं ऑडिशन, हा पहिलं ऑडिशनचा मी हास्य सम्राटचं पहिलं पर्व पाहिलं होतं. त्याच्या आधी लाफ्टर शो चालू होता, लाफ्टर चॅलेंज वगैरे त्या काळात खूप चाललं होतं. त्याच्यातून मी विनोदवीर पाहायचो, ते राजू श्रीवास्तव वगैरे मला खूप आवडायचे, खूप छान वाटायचं. मग मला वाटतं 2008ला की 2007ला ते पहिलं हास्य सम्राट लागलं होतं.
ज्यात देशपांडे वगैरे विनर झाले होते. ते खूप छान जितेंद्र जोशी सर ते हे करत होते अँकरिंग. तर ते मला का कुणास ठाऊक मला तो शो असा वाटला मनात की या शोमध्ये आपण जायला पाहिजे आणि मला ते घर करून बसलं मनात. त्यावेळेस मी सोनाराच्या दुकानात चिनके ज्वेलर्स म्हणून होतं तिथं काम करायचो. तर मी तिथं एक दिवस सकाळी सकाळी झाडून वगैरे काढताना आणि ते टेबल पुसताना ते टी व्हीवर ते खाली पट्टी नसते का त्या खालच्या पट्टीत ती जाहिरात बघितली होती. याचं ऑडिशन आपल्या शहरात होत आहे. तर गंमत ऐक, औरंगाबादमध्ये मी नाही झालो. मी परत नाशिकला गेलो ऑडिशन द्यायला. तिथे मी झालो. नंतर ना मग ते आमचे सर होते महेंद्र कदम, तुला बोललो त्याचे डिरेक्टर, खूप छान. त्यांना आजही माझ्या संपर्कात आहे. खूप चांगले व्यक्तिमत्व. त्यांनी माझा उत्साह वाढवला, तू करू शकतोस असं. अरे बाई, तुमच्या स्टुडिओत येऊन लय बरं वाटलं, लय भारी वाटलं बघा, लय छान. आता मागं फिरायचं ना, चायला तुटूस तवर मनका द्या दणका. तुम्ही म्हणजे बऱ्याच कलाकारांची मिमिक्री करतात. मकरंद अनासपुरे, अशोक सराफ, निळू फुले, दादा कोंडकेंची सुद्धा तुम्ही मिमिक्री करतात. तर ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात अवघड मिमिक्री करणं कोणाचं वाटतं? म्हणजे तो टायमिंग साधणं, त्या टाईपमधली मिमिक्री करणं कोणाचं अवघड वाटतं? अर्थात टायमिंगचे बादशाह असलेले दादा कोंडके. हो हो हो, अगदी. मला म्हणजे मी शिकतोय अजून, पण मला असं वाटतं मी ते परफेक्टली शिकलो नाही. कारण आता मिमिक्री हा ट्रेंड हळूहळू स्किटमध्ये आम्ही करतो, कधी त्याच्यात तर प्रयत्न करतो दादांचं करायचं. तिच्या मायला तिच्या भो 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 तिच्या मायला अगं साऱ्या दिवस काम काम कर झाली माझ्या वाट्याला येते का तू? तिच्या मायला दणका. अरे भाई तसा दणका नाही काय, अरे दे दणका. आता मला तुमच्या लुकवरनं एक आठवतंय की छावा पिक्चर आला होता मध्ये, विकी कौशलनी ज्याची मुख्य पात्र साकारलं होतं. तर त्याच्यावरनं एक अक्षय खन्नानी पण त्यामध्ये खूप अत्यंत उत्तम अशी भूमिका केली आहे औरंगजेबाची. पण त्याच्यामध्ये एक आपण बघितलं तर संतोष जुवेकर हे सगळ्यात ट्रोल झाले गेले. तर त्याच्यामध्ये काय झालं की संतोष जुवेकरने एका पॉडकास्टमध्ये म्हटलं की जेव्हा अक्षय खन्ना समोर येतात औरंगजेबाच्या लुकमध्ये तेव्हा मला त्यांना म्हणजे त्यांच्याशी बोलूशीही नाही वाटत. त्याच्यानंतर ते एवढे तुफान ट्रोल झाले, त्याच्याबद्दल काय सांगाल? मला तर म्हणजे त्या मुद्द्यावर बोलण्याच्या आधी वाटतं ते जे ट्रोलिंगचे सगळे मेसेज काढले ना तर त्याचं एक सुंदर विनोदी पुस्तक तयार होईल. एवढे मातब्बर बहादर लोकांनी असे मेसेज बिचारायला खरंच मी म्हणतो. पण त्याच्या बोलण्याचा ओघ आणि भावना म्हणजे त्या वेगळ्या होत्या. फक्त मी आज सांगेल की त्याला त्या मांडता आल्या नाही, त्याला ते बोलता आलं नाही. आणि खरंच एक तुला सांगू का, कलावंत म्हणून ते चुकीचं होतं. कलावंत आज मग त्याच्यासोबत काम करणारा विकी कौशल हा तर त्याच्यासोबत जेवला बसला उठला बोलला, मग त्यांनी त्याची भूमिका चांगली नाही केली का? आज लक्षात तो विकी कौशलच राहिला आहे ना. दुसरा जर लक्षात कोणी राहत होतं, कोण? तो तुझा अक्षय खन्नाच राहतो. मला या बाबतीत ना अलीकडे मी एक इंटरव्ह्यूमध्ये एक आपल्या अनुपम खेरचं एक वाक्य ऐकलं, मला ते फार भावलं. या माध्यमातून तुलाही सांगतो, कलाकारांना प्रत्येकाने ते मला वाटतं, मला ते इथे मला कलाकार म्हणून आणि तू विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तरही त्यात आहे. अनुपम खेर हे युसुफ दिलीप कुमारचे खूप जबरदस्त फॅन होते. त्यांचा पहिला त्यांनी सोबत चित्रपट तो जो तिरंगा केला होता, डॉक्टर डॅनची भूमिका त्यांनी केली होती, ते एवढे फॅन होते. तर ते जेव्हा त्यांचा टेक होता त्यांनी मला काम कुणासोबत करायचं आहे तर दिलीप कुमार सोबत, ज्यांचा मी खूप मोठा फॅन आहे, ते भारावून गेले होते. खूप भारावून गेले होते ते. म्हणजे ते म्हणजे एकदम असं बघतो ना माणूस आपल्याला की ते डिरेक्टरला असं वाटला किंवा एवढे भारावून गेले की ते जेव्हा दिलीप साहेब आले आणि गाडी त्यांची त्यावेळेची मर्सिडीज वगैरे थांबले उतरले तर ते एवढे प्रभावित होऊन गेले. तर डिरेक्टरला भीती वाटली की हा शॉट ओके देतो की नाही बा, की एवढा याचा फॅन आहे तो. त्यावेळेस अनुपम खेर एक वाक्य बोलले,
ते असं होतं की ते म्हटले त्यांना, तुम्ही घाबरू नका सर, मी तुमचा शॉट ओके देईल. मी भारावून गेलो आहे, मी त्यांना पाहून खूप एक्सायटेड झालो आहे. पण कोण झालं आहे माहिती ना एक्सायटेड? अनुपम खेर झाला आहे. कुणाला बघून झाला आहे? दिलीप कुमारला बघून झाला आहे. तुमच्या स्क्रिप्ट आणि सिनेमामधला डॉक्टर डॅन हा अजिबात नाही झाला. तो तेवढा तसाच आहे. आणि तो विश्व राणा प्रताप याला ते बरोबर तसाच्या तसंच रोख उत्तर देणार आहे. इस थप्पड की गूंज तुम्हें सुनाई देगी राणा. सॉरी, विश्वप्रताप राणा काय ते त्याचं नाव, ते मला माहीत नाही. त्याचं नाव जे आहे ते ती मारलेली थापड आणि त्यांनी म्हणलेला डायलॉग जो आज पण तुझ्या माझ्या किंवा सिनेमा बघणाऱ्यांच्या स्मरणात आहे की नाही. त्यामुळं कलाकार हा कॅमेरा ऑन झाल्यावर कलाकारच असला पाहिजे आणि कॅमेरा ऑफ झाल्यावर तो त्याचं वैयक्तिक आयुष्यच जगलं पाहिजे. या गप्पा सुरूच राहतील. पण मग शेवटाला येऊया आपण की ह्या क्षेत्रात, अभिनय क्षेत्रात जी तरुण पिढी येते, जी नवीनच आहे, त्यांच्यासाठी एक शेवटचा मेसेज काय कराल? मी एकच सांगेल की आपल्याला सहज सगळं मिळालंय. आज आम्हाला संघर्ष होता वया पुस्तकं दप्तरचा. तुझ्या माहितीस तो पुन्हा तिकडे येतो की खतांच्या गोण्यांमध्ये पुस्तकं नेणारे कोणी पाहिले नसेल. ती आमची 90sची पिढी होती. त्यामुळे तुम्हाला सगळं ऐतं, सगळं मिळतंय, सगळं मिळालंय, सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलंय, आलंय. तर मला म्हणायचं आहे की तुम्ही तेवढंच काळजीने आणि तेवढंच सिरियस होऊन त्या सगळ्या गोष्टीकडे बघा आणि वेळ घ्या. हवं तर वेळ घ्या. तुमच्याकडे वेळ आहे, आता वेळ आहे. पण हाच वेळ तुमच्या हातून जेव्हा निघून जातो तेव्हा तुम्हाला स्वतःला तुमचं मन म्हणतं, लोक म्हणतात की आता वेळ नाही आहे. तर आता वेळ आहे ना, तो वेळ घ्या, भरपूर वेळ घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे या माध्यमातून हात जोडून सांगेल, वाचा. मोबाईलमध्ये वाचू नका, पुस्तकामध्ये वाचा. कारण आता मोबाईलमध्येही पुस्तक आहे, पण कसं आहे, मोबाईलमध्ये वाचूच शकत नाही. त्याचं कारण आहे कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी एकत्र आहेत. आज तू जर काही वेगळं काम करत असली तुझं पर्सनल, तर तुला एक रील बघावीच वाटते आणि आलेला मेसेज चेक करते, कधी तुझा 1 तास जातो तुलाही कळत नाही. त्यामुळं वाचा, फोन बंद करून ठेवून वाचा आणि खूप अभ्यास करा. चालू करंट परिस्थितीवरती जरा विचार करा. आज आपल्या अवतीभोवती अशी माणसं आहेत, अशी लोक आहेत जी खूप संघर्ष करून मोठी झालेली आहेत. तर ते जर तुम्ही त्यांना सहज ट्रोल करता किंवा तुम्ही त्यांना सहज हे करता, तर तसं न करता आपण त्यांचा स्ट्रगल पण बघितला पाहिजे किंवा त्यांचं शिकलं पाहिजे. त्यांच्याकडनं शिकतच मोठं होत गेलं पाहिजे. मला ॲक्च्युली असं न बोलता म्हणजे मला बोलता येत नाही असं, तर मी 4 ओळीच्या माध्यमातून सांगेल. थोर महात्मे होऊन गेले, चारित्र्य त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या सम व्हावे, बोध सापडे हाच खरा. असं थोडं शिका त्यांच्याकडनं, शिकत चला, मोठे होत चला. अनुभव फार मोठं करतो. नक्कीच. तर वेळ झाली इथेच थांबण्याची. या गप्पा अशाच सुरू राहतील. पण सर, तुम्ही इथे आलात, तुमच्या गप्पा गोष्टी, तुमचा आत्तापर्यंतचा स्ट्रगल, नवीन कलाकार ह्या क्षेत्रात येत आहेत, त्यांना जे तुम्ही मेसेज दिले त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आपण वेदांकाच्या खास पॉडकास्टमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.